ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, की आपलं निरोगी शरीर आणि सुंदर निर्मळ मन हा सुखी जीवनाचा आरसा म्हणतो आपण. तर तसं आपलं शुद्ध आचरण आणि स्वच्छता अंतर्बाह्य दोन्ही पद्धतीने आपण जेव्हा करतो आणि भगवानांची सेवा करतो, तर तेव्हा आपल्याला म्हणजे त्या सेवेमध्ये असतो, तर तो जग उत्तम होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो किंवा एक प्रकारची प्रेरणा मिळते. एक प्रकारचा ताजातवाना फील असतो. म्हणजे आपण कितीही थकलेलो असलो, कितीही दमलेलो असलो आदल्या दिवशी, पण पहाटे उठून आपण नियमितपणे मंगल आरतीला जोडतोय. मग मंगल आरतीला आपण म्हणजे ती आपण अटेंड करण्यासाठी काय करतोय, तर आपण स्वच्छ अंघोळ करतोय पहाटे उठून आणि आपण तिलक धारण करतोय आणि त्यानंतर आपण मंगल आरती जी आहे तर ती करतोय आणि त्यानंतर जप करतोय. मग तो जप आहे तो उत्तम पद्धतीने आपला होतो आणि आपल्याला त्या जपामध्ये खूप असा ताजातवाना फील असतो किंवा खूप चांगल्या पद्धतीने आपला जप होतो. मग हे सगळं कशामुळे घडतं? तर आपल्या सत्वगुणामध्ये वृद्धी झाल्यामुळे घडत असतं आणि म्हणून आपण कृष्ण कथा, कृष्ण लीला आपण जेव्हा ऐकतो तेव्हा काय होतं? आपल्या अंतर्मनाची शुद्धी होत असते किंवा भागवतातले उपदेश, भगवद्गीतेतले उपदेश ऐकतो, आपण सेवा करतो, भक्ती साधनेचे प्रयत्न करतो. मग ह्या सगळ्यामुळे काय होतं? किंवा आपण प्रसाद ग्रहण करतो. मग ह्या सगळ्याचे आपल्याला काय लाभ होतात? तर आपली जे म्हणजे अशुद्धी आहेत त्या नष्ट होतात आणि आपण शुद्ध व्हायला लागतो हळू आणि आपण त्यामुळं म्हणजे भक्तीच्या स्तरावर किंवा आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत असतो आणि मग हे सगळे काय आहेत? आपल्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचे मार्ग आहेत आणि अशा स्तरावर आपण जेव्हा शुद्ध होतो, स्वच्छ होतो, म्हणजे ही स्वच्छता आहे खरी अंतर्मनाची आणि त्यावेळेला काय होतं? आपण भक्ती मार्गावर किंवा आध्यात्मिक स्तरावर पुढे जात असतो. मग आता पुढचा आपण मुद्दा अभ्यासूया. म्हणजे स्वच्छता करायची तर मग आपल्या जे स्वयंपाकघर आहे किंवा डेटी किचन आपण म्हणतो. मंदिरामध्ये काय असतं? मग त्याची पुढची स्लाईड घेऊया. मंदिरामध्ये जे स्वयंपाकघर असतं. हां. कृष्णभोग बनवण्यासाठीचं स्वयंपाकघर वेगळं असतं. ऐसे करना छोड़ देना, बल्कि समझ जाना चाहिए कि उसे तुमसे कोई उम्मीद नहीं है। आप तुम बिल्कुल आजाद हो। दोस्तों, जो पत्नी ने कहा, क्या वो सही था? कमेंट बॉक्स में लिख के जरूर बताइए। हरे कृष्णा. माताजी कोणाचा तरी माईक अनम्यूट आहे. हरे कृष्णा. आपण काळजी घेऊया माईकची अनम्यूट होणार नाही याची येस सर्वांची. माताजी, आप बोला माताजी. हरे कृष्णा. माझा आवाज ऐकू येतो ना हो सगळ्यांना? माताजी, येतोय येतोय माताजी. हा. तर आपण आता स्वयंपाकघर जे आहे तर त्याची स्वच्छता पाहणार आहोत. मग मंदिरामध्ये कृष्णांसाठी भोग बनवण्याचं स्वयंपाकघर वेगळं असतं आणि भक्तांसाठी भोग बनवण्याचं स्वयंपाकघर हे वेगळं असतं. म्हणजे इतक्या पद्धतीनं काळजी घेतली जाते. मग त्यातले काही मुद्दे जे आहेत आता तर ते इथे आपण अभ्यासणार आहोत. आता श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय की आपला जो म्हणजे जो फ्रीज आहे तर तो फ्रीज कसा पाहिजे तर तो खूप स्वच्छ असला पाहिजे. फ्रीजची स्वच्छता म्हणजे आपल्या भगवान यांच्या ज्या विविध वस्तू आहेत स्वयंपाकासाठी आपल्याला भाज्या लागतात, वेगवेगळे म्हणजे पदार्थ लागतात. म्हणजे सॅलड बनवण्यासाठी वेगवेगळ्या फळभाज्या लागतात. मग असे सगळे पदार्थ म्हणजे अगदी दही, लोणी पासून सगळे. तर मग हे सगळे आपण जे आहेत तर ते फ्रीजमध्ये म्हणजे त्यांचा साठा करत असतो. तर तो कसा पाहिजे? अत्यंत स्वच्छ पाहिजे आणि म्हणजे त्याची स्वच्छता आपण वेळोवेळी केली गेलेली असली पाहिजे. मग फ्रीज असा नेटका स्वच्छ आपला तर हवाच, पण त्यामध्ये आवश्यक तितकाच म्हणजे जो पदार्थांचा साठा आपण करायला पाहिजे. म्हणजे आपण स्वयंपाक बनवताना भगवान यांच्यासाठी भोग बनवताना आपण जितकं आवश्यक आहे तितकंच बनवायचा किंवा प्रसाद बनवताना जितकं आवश्यक आहे तितकंच बनवायचा की जो संपवला जाईल सगळ्या भक्तांमध्ये त्याचं वितरण होऊन. हां आणि जो जितका आवश्यक आहे तितका बनवल्यामुळे तो व्यवस्थितपणे वितरित पण होईल आणि अतिरिक्त प्रसाद उरणार नाही. अन्यथा काय होईल? मग ते कुठे ठेवायचा प्रश्न पडतो आणि मग काय होतं की सामान्यतः आपण घरामध्ये पाहतो किंवा अतिरिक्त उरलेला प्रसाद असेल तर सगळेजण फ्रीजमध्ये ठेवून टाकतात आपल्या जे गृहस्थ जीवनात आहेत ते जो बनवलेला प्रसाद असेल तो किंवा मग मंदिरामध्ये जर अशा पद्धतीनं तो जर रेफ्रिजरेटर मध्ये ठेवला तर मग आपण जे भगवान यांना जे न अर्पण केलेलं अन्न किंवा भाज्या स्वरूपात कच्चा माल आहे म्हणजे त्याचा प्रसाद बनवायचा आहे आपल्याला अशा पदार्थाचा सगळा भाग आपण साठवलाय फ्रीजमध्ये. तर मग तिथे आपण ठेवणं तर हे वैष्णव सदाचारामध्ये येत नाही. म्हणजे वैष्णव सदाचारामध्ये स्वच्छतेला महत्व आहे. मग जो प्रसाद बनवला गेलेला आहे ना
तर तो आपण जर उर्वरित प्रसाद आहे, तर तो आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा नाही. आपल्या घरामध्ये पण नाही ठेवायचा आणि मंदिरामध्ये तर ठेवलाच जात नाही. मग त्याला काय करायचं, पशुपक्षी किंवा छोटे म्हणजे निम्न स्तरावरचे जे प्राणी आहेत, तर ते खातील अशा ठिकाणी आपण तो ठेवून यायचं. हं. म्हणजे जिथे आपला म्हणजे जिथं मनुष्यांचा वावर आहे जिथे, तर त्यांच्या पायाखाली तो प्रसाद येणार नाही. पण त्याचबरोबर किडामुंगीपासून छोटे-छोटे पशु-पक्षी, प्राणी असतात म्हणजे मांजरांपर्यंत सगळे. मग ह्यांना त्याचा लाभ होईल अशा ठिकाणी तो ठेवून यायचा. हं. की जेणेकरून अशा प्रसादाचा लाभ जो आहे तो ह्या निम्न स्तरावरच्या सगळ्या लोकांना होईल. समजा त्यांनी नाही ग्रहण केला, तसाच राहिला, तर त्याचं काय होतं, मृदेमध्ये रूपांतर होतं, विघटन होऊन आणि ते एक प्रकारे सगळे म्हणजे जे वनस्पती आहेत त्यांना तो एक प्रकारे प्रसाद पोहोचतो. म्हणजे थोडक्यात म्हणजेच काय की त्याचा किती सखोल विचार केला गेलाय पहा. की असा जो प्रसाद आहे तो पशु पक्षी असे जे आहेत तर त्यांना लाभ होईल अशा ठिकाणी आपण ठेवायचा. हं. मग किंवा आपले जे भक्त असतील त्यांना आपण वितरित केला आपल्या ओळखीच्या भक्तांना. असे असतात ना आपले, मग जास्तीचा प्रसाद आपल्याकडे आहे शिल्लक राहिलाय वितरित केल्यानंतर, तर आपले जे भक्त असतात, भक्त मंडळी जे वैष्णव असतात त्यांना सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे जे काही आपल्याला त्याचा आहे तो योग्य म्हणजे विनियोग म्हणजे काय ते भक्तांमध्ये आपण वितरित केला अजून काही प्रमाणावर किंवा अभक्तांना सुद्धा आपल्याला शक्य असेल तर त्यांच्या हातावर थोडा थोडा प्रसाद दिला, असा कोरडा प्रसाद असेल देण्यासारखा, की जेणेकरून भगवत प्रसादामुळे तो ग्रहण केल्यामुळे त्याची शुद्धी होईल असाही प्रयत्न आपण करू शकतो. आणि काहीच शक्य नाही जेव्हा पर्याय, तेव्हा जिथे पशुपक्षी किंवा असे निम्न स्तरावरती प्राणी असतील तर अशा ठिकाणी आपण तो ठेवून द्यायचा, की जेणेकरून त्यांना त्याचा लाभ व्हावा. पण तो आपल्या पायदळी नाही आला पाहिजे, हे आपण त्यावेळेला काळजी घ्यायची आहे. मग आता इथे श्रील प्रभुपादांनी हाच मुद्दा मांडलाय, की घरामध्ये किंवा अशा गृहस्थांच्या ठिकाणी ते सगळं उरलं सुरलं फ्रीजमध्ये ठेवायची पद्धत असते, पण हे चुकीचं आहे. तर आपण अशा पद्धतीने जे कोणी वैष्णव बनू इच्छितात किंवा जे कृष्ण भक्तीमध्ये आहेत, तर त्यांनी काय करायचं, मोजकाच बनवायचा, माफक बनवायचा. कमी पडलं तर आपल्याला जास्तीचा वाढीव प्रसाद बनवता येतो, हो की नाही? आपल्याकडे तयारी असते सगळी प्रसादाची. पण असा जास्त उरेल आणि मग ठेवायची वेळ येईल किंवा अशा पद्धतीनं म्हणजे कसा तो वितरित करता येईल असा प्रश्न पडेल इतका नाही बनवायचा. आणि उरलेला प्रसाद आपण फ्रीजमध्ये बिलकुल ठेवायचा नाही. म्हणजे सकाळचा प्रसाद सुद्धा उरला तर आपण तो फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. सकाळचा सुद्धा प्रसाद बनवलेला जो आहे म्हणजे 4 तास ज्याला होऊन गेलेत असा प्रसाद आपण फ्रीजमध्ये नाहीच ठेवायचा किंवा तो म्हणजे जो आहे तर तो एकदा भोग दाखवलेला प्रसाद आहे तो फ्रीजमध्ये आपण ठेवता कामा नये. जिथे न भोग दाखवलेल्या वस्तू असतात भगवंतांच्या तिथे बिलकुल आपण ठेवत नाही. मग आता कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे काय, कृष्ण भावनेमध्ये आपण मंदिरामध्ये किंवा आपले म्हणजे आपले गृहस्थाश्रमात जे भक्त आहेत त्यांनी ही काळजी घ्यायची आहे. हं. तर का, तर ही अस्वच्छता आहे एक प्रकारे, म्हणजे ते उरलं सुरलं जे आहे ते ठेवण्याचं ठिकाण म्हणजे फ्रीज बनतो. मग असं नाही आपण करायचं. तर कुठलंही जे अन्न आहे ना, तर ते जेव्हा आपण भगवानांना भोग दाखवतो त्यानंतर ते कुठलंही भोग दाखवलेलं अन्न आपल्या फ्रीजमध्ये असता कामा नये. आपल्या फ्रीजमध्ये न भोग दाखवलेलंच अन्न किंवा पदार्थ, फळं, भाज्या हे सगळं असलं पाहिजे. हं. आणि की जे आपल्याला आपल्याला स्वयंपाकघरात पुन्हा म्हणजे जेव्हा आपण नवीन भोग करणार आहोत तेव्हा ते उपयोगी होणार असेल. पण आपण भोग दाखवलेलं कुठलाही अन्नपदार्थ आपल्या फ्रीजमध्ये असता कामा नये. तर ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. किंवा आजकाल पहा म्हणजे जास्तीचे ते पॅक असतात, पार्सल असतात, ते ठेवतात पहा फ्रीजमध्ये स्टोअर करून. म्हणजे आजकाल आधुनिक संस्कृती आहे ना, कॅनचं दूध ठेवतात, है ना? अशा पद्धतीनं म्हणजे किंवा रेडी टू कुक, रेडी टू यूज हे ठेवतात पदार्थ फ्रीजमध्ये. मग हे म्हणजे जे आहे, तर हे सगळं काय रजोगुणाचं प्रतीक आहे. मग अशा पद्धतीनं आपण जे अन्नपदार्थ आहेत ते साठवून ठेवत नाही. म्हणजे असे पदार्थ भोग दाखवलेले जे आहेत, की इन्स्टंट बनवलेत आणि असं तर हे अशा पद्धतीचे सुद्धा आपण वापरू नयेत. म्हणजे काय की आपण जे आहे तर ते जेवढी शुद्धी आपल्याला किंवा जेवढी स्वच्छता राखता येईल तेवढी राखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा म्हणजे किंवा भक्तांच्या घरामध्ये सुद्धा असेच पदार्थ असले पाहिजेत, की जे भगवान यांना भोग न दाखवलेले आहेत तेच आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये असले पाहिजेत. मग अशा पद्धतीचं एका वैष्णवाकडनं आचरण अपेक्षित आहे. मग आजपासून आपण सगळ्यांनी असा प्रयत्न करूया. मग आता असे पदार्थ आहेत ते स्वयंपाकघरात सुद्धा आपले असले नाही पाहिजेत. म्हणजे जे भोग आपण जे दाखवलेलं जे आहे अन्न
तर ते आपण स्वयंपाकघरात ठेवू शकतो. पण भोग न दाखवलेले जे पदार्थ आहेत, तर ते पदार्थ जे आहेत ते आपल्या स्वयंपाकघरात अशी इतस्ततः इकडं-तिकडं पडलेत असं नाही पाहिजे. त्याची योग्य जागा असली पाहिजे. त्या ठिकाणी ते असले पाहिजे. म्हणजे आपल्याकडं काय असतं, म्हणजे पूर्वीच्या काळी मांडणी असायची डब्यांची, हो की नाही? तर तिथे ते असायचे किंवा आता कोठी घर असतं आपल्याकडे. तर अशा ठिकाणी व्यवस्थित ते साठा केलेले असले पाहिजेत. म्हणजे पिठापासून सगळ्या गोष्टी असतात. तर त्या अशा कुठेही किचनमध्ये इतस्ततः पडल्यात, अशा पद्धतीनं असू नयेत. म्हणजे ती काही स्वच्छता नाही ना, अस्वच्छ आहे ते. सगळं तमोगुणी आहे ते. मग आपण भगवान यांना कसं आहे जेवढ्या शुद्ध आचरणाने आणि सत्वगुणयुक्त आपण सेवा द्यायचा प्रयत्न करू, तितकं काय होईल, ती भगवत चरणी पोहोचेल. मग यासाठी आपण ही काळजी घेणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याच्या पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता इथं एक उदाहरण दिलं श्रील प्रभुपादांचं, म्हणजे स्वयंपाकघरातली स्वच्छता कशी आपण राखायची त्या संदर्भातलं. मग श्रील प्रभुपादांनी एकदा काय केलं, नाश्ता करत असताना जे म्हणजे त्यांना फळ दिलं होतं एक भक्तांनी खायला कापून. तर ते जे फळ होतं म्हणजे अर्थात ते भोग दाखवलेलंच होतं. भोग अर्पण करून झाल्यावरच ते दिलं गेलं होतं श्रील प्रभुपादांना. मग ते जे त्यावेळेला जे ते ब्रेकफास्ट करत होते, तर त्यांनी काय केलं, की जो फळ आहे तर ते मिठामध्ये त्यांना बुडवायचं होतं. मग त्यासाठीचा एक बाउल होता. तर त्याच्यात त्यांनी डायरेक्ट बुडवलं ते फळाचे काप होते ते आणि खाल्ले श्रील प्रभुपादांनी. मग उरलेलं जे होतं मीठ त्या बाउलमध्ये ते तसंच राहिलं होतं. मग त्यांच्या भक्तांनी काय केलं, की ते जे आहे तर ते म्हणजे त्या मेजची सगळी स्वच्छता केली. म्हणजे जे डायनिंग टेबल होतं त्याची स्वच्छता केली. आणि मग उरलेला तो जो होता बाउल त्याच्यात मीठ होतं. तर तो त्याने तसाच ठेवला टेबलावर आणि पुढच्या वेळेला आपल्याला म्हणजे रात्रीच्या जेवणात ते वापरता येईल अशा पद्धतीने त्यांनी ते तिथेच ठेवून दिलं. मग श्रील प्रभुपादांनी हे पाहिलं. तर श्रील प्रभुपादांनी काय सांगितलं, त्याला ताबडतोब सांगितलं, की ते तिथून बाजूला कर. आणि ते काय म्हणाले, की म्लेच्छ किंवा यवन जे असतात, तर त्यांच्यासारखं आपण आचरण नाही करायचं. म्हणजे काय, की परकीय देशातले जे लोक आहेत ना, त्यांना सवय आहे, की आपलं जे उरलं सुरलं आहे ते ठेवायचं अन्न टेबलावर किंवा म्हणजे किचन कट्ट्यावर आणि पुन्हा ते संध्याकाळच्या जेवणात वापरायचं, म्हणजे जे वापरलेलं आहे ते. तर त्यांनी काय सांगितलं, ते दूर हटवून ते तिथून बाजूला कर. म्हणजे ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, की एकदा उष्टावलेलं जे अन्न असतं अशा प्रकारे, तर ते पुन्हा खाण्याचा म्हणजे प्रघात जो आहे, तर तो परकीय देशामध्ये आहे. पण आपण म्हणजे शुद्धता किंवा स्वच्छता याचा विचार करून आपण एकदा उष्टावलेलं अन्न पुन्हा खात नाही. आता वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा असं जे अन्न असतं, तर ते इन्फेक्टेड फूड आपण म्हणतो. म्हणजे ते तसंच राहणं आणि म्हणजे उष्टावलं गेलेलं असतं. तर त्यामुळं म्हणजे ती काळजी घेणं अपेक्षित आहे, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. आणि असा म्हणजे आहार एखाद्याने उष्टावलेलं जे अन्न असतं, तर ते जर आपण चाखलं तर संसर्गजन्य रोगाचा धोका असतो. म्हणजे आपण ते शुद्ध स्तरावर नाही आहोत. हां, गुरूंचं उच्छिष्ट आपण ग्रहण करावं. भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे. आपले जे गुरु आहेत किंवा साधू जे असतात म्हणजे भक्तिवेदांत जे असतात, तर ह्यांचं उच्छिष्ट आपण ग्रहण करू शकतो. पण हे सोडून अन्य कुणाचं उच्छिष्ट आपण खाऊ नये. मग असे जर बाउलमध्ये मीठ जे होतं, तर वेगवेगळ्या भक्तांनी पण मग ते बुडवून खाल्लं असतं आणि मग तेच पुन्हा संध्याकाळच्या जेवणात. तर मग ही काय झाली? अस्वच्छता झाली. आणि ह्यासाठी श्रील प्रभुपादांनी काय सांगितलं, ते ताबडतोब घालवा म्हणून. अशा पद्धतीनं परकीय देशामध्ये उष्टावलेलं अन्न जे आहे किंवा उरलं-सुरलं आहे, तर ते ठेवून खायचा प्रघात आहे. पण शास्त्रानुसार काय आहे, हे निषिद्ध मानलं गेलंय. म्हणजे हे तमोगुणी अन्न असतं आणि मग असं जे अन्न आहे, तर ते योग्य नाही आणि मग ते म्हणून काय करू नये, खाऊ नये. म्हणजे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलंय पहा. आता आपण पुढे जाऊ. हां, त्याच्या पुढच्या स्लाइडवर. हां. मग आता स्वच्छतेसाठी म्हणजे स्वच्छ आचरणासाठी आपण काय केलं पाहिजे? एखाद्याने ब्राह्मण वर्ण करायचं म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ब्राह्मण वर्णाची जशी आचरण पद्धती असते ना, तर तशा पद्धतीनं आपण आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर श्रील प्रभुपाद सुद्धा म्हणजे पहा तिकडे पाश्चात्य देशामध्ये गेले, पण त्यांनी जे आहे तर तिथल्या लोकांना स्वच्छतेचे नियम सांगितले.
किंवा आचरण कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन केलं पहा. मग आता त्यांनी सांगितलं तर ते कसं सांगितलं किंवा त्यांनी कसं आचरणातून कसं शिकवलं तर त्याचं उदाहरण आपण ह्या स्लाइडमध्ये अभ्यासणार आहोत पहा. मग आता त्याच्यासाठी भक्तांनी उदाहरण दिले पहा. एक की जेवणानंतर काय करतो आपण तर आपली जी म्हणजे जी प्लेट असते किंवा आपली जी डिश असते किंवा आपलं जे ताट असतं तर ते आपण काही स्वच्छ करत नाही पहा. म्हणजे आपण काय करतो की भारतामध्ये पण पाहिलंय पहा मॉडर्न कल्चरमध्ये म्हणजे जेवणानंतर आपण हात धुतो उठतो आणि निघून जातो. पंक्तीत असो किंवा हॉटेलमध्ये असो, हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची पद्धत तर आधुनिक जीवनामध्ये भरपूर आहे. आणि मग ते काय करतात आपण जेवलेलं तिथंच म्हणजे जे काही आहे ते ताट किंवा जे काही आहे ते तिथंच सोडतात आणि निघून जातात हातून. मग हे शास्त्राच्या दृष्टीने निषिद्ध मानले गेले. म्हणजे भारतामध्ये जर असं केलं तर टीका होईल. म्हणजे एखादा व्यक्ती ब्राह्मण वर्णाचा आहे आणि त्या व्यक्तीनं जर असं केलं तर त्याच्यावर टीका होईल. म्हणजे काय त्याला सगळेजण म्हणजे नावं ठेवतील. म्हणजे अगदी थोडंसंच आपण जरी खाल्लं असेल आणि काहीही असो आपण खाल्लेलं मग आपण एक स्वच्छ चूळ भरून म्हणजे आपले हात जे आहेत तर ते पाण्याने स्वच्छ करायला हवेत. आणि त्याचबरोबर आपण काय करायला पाहिजे आपण जे जेवतो तर जेव्हा जेवतो तर ती जेवलेली प्लेट पण आपण धुतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जेवलेली जागा पण स्वच्छ केली पाहिजे पहा. म्हणजे अशा पद्धतीचं आचरण एका ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीचं असतं. आपण पूर्वी पाहिलं असेल पहा की जेवणासाठी पंक्तीत किंवा आपण मंदिरात एखादा प्रसाद घ्यायला गेलो तर तिथं काय असतं पत्रावळ असते किंवा प्लेट असतील तर आपापल्या प्लेट जे आहेत तर ते धुवायला सांगतात पहा. आजही आपण यात्रेमध्ये गेलो, मंदिरात गेलो आपण मंगलोर फंक्शनला आले असेल काही जण मंदिरात लोकल आपण मंदिरात प्रसादासाठी जातो ना संडे फीस्ट किंवा इतर महोत्सवाच्या वेळी. मग तिथं काय करतो आपापलं ताट आपण धुवून स्वच्छ करून ठेवतो किंवा ते जर म्हणजे जर ते ह्याचं बनवलं असेल म्हणजे पत्रावळी किंवा पानांचं बनवलं असेल तर ते योग्य ठिकाणी ते कचरा कुंडीमध्ये आपण घालतो. म्हणजे काय की आपली स्वच्छता आपण करतो आणि त्यानंतर आपण जेवलेली जागा पण आपण स्वच्छ करतो. म्हणजे तिथं खरकट अन्न सांडलेलं असतं जेवताना किंवा जे काही असेल ते आपण ती जागा स्वच्छ करून उठतो पहा जेवताना. तर हे जे आहे हे आपल्या वैदिक संस्कृतीनुसार किंवा आपलं ब्राह्मण वर्णाचं जे आहे तर ते आचरण असं आहे. तर अशा पद्धतीचं आपण आचरण करणं आवश्यक आहे. असं जर आचरण केलं नाही भारतामधल्या लोकांनी तर त्यांच्यावर टीका होईल हे श्रील प्रभुपाद जाणतात आणि म्हणून त्यांनी तिथल्या लोकांना अशा पद्धतीचं शुद्ध आचरण जे आहे तर ते शिकवलं. मग हेच आचरण आपण वैष्णव म्हणून आपल्या अंगी बाळगणं आवश्यक आहे. आणि तर काय आजच्या आधुनिक संस्कृतीमध्ये आपण काय कंठी घालतो तिलक घालतो पण आपण ह्या ज्या वैष्णव म्हणजे आचरण आहे किंवा ब्राह्मण आचरणाचे म्हणजे ब्राह्मण वर्णानुसार आचरणाचं जर पालन नाही केलं तर मग ती कशी होते तर ती आपली प्रदूषित किंवा दूषित सेवाच राहते. म्हणजे ती रजोगुणी तमोगुणी स्तरावरची सेवा होते. मग आपल्याला सत्वगुणापर्यंत जायचं आहे. सत्वगुणाच्या स्तरावर येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपले शास्त्र म्हणजे साधू गुरु शास्त्र जे सांगतात त्याचं आचरण केलं पाहिजे. मग आपले शास्त्र जे सांगतात त्यालाच आपले साधू आणि गुरु दुजोरा देतात. मग त्यानुसार आपल्याला श्रील प्रभुपादांनी जे सांगितले ते काय सांगितले की शास्त्रामध्ये कशा पद्धतीनं आपण आचरण करणं आवश्यक आहे शास्त्रानुसार तर ते अशा पद्धतीनं आपण ब्राह्मण वर्णानुसार आचरण करणं आवश्यक आहे एखाद्या भक्ताने किंवा एका वैष्णवाने. कारण वैष्णव जो असतो तो ब्राह्मण वर्णाच्या पण पलीकडे असतो जो उच्च कोटीचा वैष्णव असतो. आपण ब्राह्मण स्तरापर्यंत म्हणजे त्या स्तरापर्यंत तरी यायचा प्रयत्न केला पाहिजे. मग यासाठी ब्राह्मण वर्णानुसार आचरण पाहिजे. मग ते कसं तर आपण आपलं जे ताट आहे किंवा प्लेट आहे तर ते स्वच्छ धुतलं पाहिजे जेवल्यानंतर आणि जेवल्यानंतरची जागा जी आहे आपली स्वच्छ केली पाहिजे. त्याचबरोबर आपले हात म्हणजे आपलं तोंड आहे ते पण स्वच्छ केलं पाहिजे. आधुनिक कल्चरमध्ये काय करतात नुसतं तोंडाला पाणी पुसतात पेपर नॅपकिनने पुसतात तर हे चुकीचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ब्राह्मण वर्णानुसार आचरण केलं पाहिजे. त्यामुळे आपली काय होईल शुद्धी आहे त्याचा स्तर जो आहे तो चांगला राहील. आता पुढे जाऊया आपण. त्याची पुढच्या स्लाइडवर जाऊया. हे एक उदाहरण आहे. आता जे डिस्टर्बन्स येतोय कुणाचा तरी माईक अनम्यूट आहे का पहा आवाज येतोय तर आता
आता हे उदाहरण आहे शुद्धीविषयी जे विचार मांडले शिल प्रभुपादांनी कशा पद्धतीने शुद्ध आचरण आपलं असलं पाहिजे. तर त्यासाठी अजून एका भक्ताचं उदाहरण आहे. हरिसोरी नावाचे जे भक्त आहेत, हरिसोरी दास म्हणून खूप प्रसिद्ध भक्त आहेत शिल प्रभुपादांचे. तर त्यांनी एक सांगितलेला किस्सा आहे. तर त्यांचं उदाहरण आहे आणि त्यातून आपल्याला खूप शिकता येईल. तर एकदा काय झालं की हरिसोरी दास जे होते तर ते दिल्लीला आलेले होते आणि मग काय झालं एका हातात त्यांनी काय केलं की एका हातात त्यांनी प्लेट घेतली. म्हणजे जी एक जो भक्त आहे म्हणजे तर त्याच्यासाठीची म्हणजे जी भोगाची प्लेट आपण म्हणतो ना तर नैवेद्याचं तबक असं म्हणजे जे होतं म्हणजे त्यानं तो नैवेद्य दाखवलेला होता आणि त्याचं जे प्लेट होती म्हणजे तर ती त्यांनी घेतली एका हातात. आणि म्हणजे तो प्रसाद तो ग्रहण करत होता भक्त आणि त्याची जी प्लेट होती ती त्यांनी घेतली एका हातात आणि एका हातामध्ये त्यांना आता भोग अर्पण करायचं होतं. फळ जे आहे ते भगवानांना भोग अर्पण करायला न्यायचं होतं. ते एका हातामध्ये त्यांनी घेतलं आणि त्यांनी काय केलं त्याच वेळेला ते दरवाजा उघडायला निघाले. मग श्रील प्रभुपादांनी त्यांना थांबवलं आणि त्यांनी ती प्लेट दाखवली अशी बोटांनी अशी खूण करून ती प्लेट आहे ती ठेव म्हणून अशा पद्धतीने खूण करून त्यांना दाखवलं. म्हणजे काय की तिथे जे प्लेट मधला जरी प्रसाद असला भगवत प्रसाद असला तरी ते उष्टावलेलं म्हणजे जे अन्न आहे आणि ते त्या प्लेट मध्ये आहे बरोबर. आणि ती जी प्लेट आहे त्याला जेव्हा आपण स्पर्श करतो आपल्याला भगवान यांना भोग दाखवायचा आहे त्यामुळे आपल्याला खूप स्वच्छता राखणं गरजेचं आहे. मग अशा प्लेटला एका हातात त्यांनी उचलून धरलं आणि एका हातात फळ होतं त्यांच्याकडे. मग अशा पद्धतीनं आपण म्हणजे जे आहे तर ते भगवान यांना अशा पद्धतीने आपण भोग दाखवायला जाऊ नाही शकत. अशौच झालं हे आणि ह्यासाठी काय केलं की त्या म्हणजे प्लेटला त्यांनी जेव्हा स्पर्श केला त्यावेळेला ती काय झाले त्यांची शुद्धी आहे ती कमी झाली शुद्धीचं स्तर. यासाठी त्यांनी काय सांगितलं की ती प्लेट ठेवून द्या तुम्ही आणि परत त्यांनी काय सांगितलं की हात स्वच्छ धुवून या तुम्ही. आणि मग आचमन आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा आता माहिती करून घेऊया की जेव्हा आपण किचन मध्ये कुठलीही सेवा द्यायला जातो भक्तांचा प्रसाद असो भगवंतांचा असो आपण शुचिर्भूत होऊन तर जायचंच असतं प्रत्येक वेळी स्वच्छ होऊन पण त्याचबरोबर आपण आचमन करून जातो आणि राधा राणींना नमस्कार करतो आपण दंडवत घालतो. मग त्यावेळेला आणि त्यानंतर म्हणजे मग आपण स्पर्श करतो तिथल्या वस्तूंना. तर मग आणि तिथलं जर कोणी वरिष्ठ वैष्णव असतील तर त्यांना देखील आपण प्रणाम करत असतो आणि त्यानंतर आपण सेवा काय आहे ती कशी करायची या संदर्भात माहिती घेऊन मग ती सामुग्री आपल्या हातात घेतो असा सुद्धा प्रघात असतो. मग आता अशा पद्धतीनं ते अस्वच्छ झालं ते म्हणून श्रील प्रभुपादांनी त्यांना हात पाय स्वच्छ धुवून यायला सांगितलं. कारण ते म्हणजे ते नवसाधक होते. तर त्याला लगेच जा आंघोळ करून या सांगणं म्हणजे शक्य नसावं. ते काळ देश काल परिस्थितीनुसार योग्य त्या आपल्याला शुचीच्या किंवा स्वच्छता किंवा शौच या संदर्भातल्या ज्या काही योग्य आहेत त्या विधिविधानांचं पालन करायचं असतं हे आपण मागच्या दुसऱ्या सेशन मध्ये अभ्यासले. तर त्यानुसार श्रील प्रभुपादांनी त्यांना हात पाय स्वच्छ धुवून यायला सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की मग त्या जे फ्रूट आहे म्हणजे मग ते जे फळ आहे तर त्याचा तुम्ही नैवेद्य आता भगवानांना दाखवा त्यांना भोग तुम्ही अर्पण करा. मग अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकायचं की आपण अर्च विग्रहांना नैवेद्य दाखवणार होतो. मग त्यांचं त्या फळाला त्या म्हणजे स्पर्श झाला होता आणि त्या प्लेटला मग त्यांनी ते फळ सुद्धा बदलायला सांगितलं श्रील प्रभुपादांनी कारण ते दूषित झाले प्रकारे. आणि मग आपण अर्च विग्रहांना नैवेद्य दाखवणार होतो म्हणून त्यांनी त्यांना हात धुवायला सांगितले आणि मग पुन्हा नवीन फळ आणि स्वच्छ डिश मध्ये घालून ते फळ व्यवस्थित आणायला सांगितले. आणि मग इतकं म्हणजे म्हणजे इतकी शुचिर्भुतता असणं आवश्यक आहे. आता याच्या संदर्भात एक आपले गुरु महाराज आहेत हिजोलीनेस जयपताका स्वामी महाराज यांचा एक सुंदरसा त्यांच्या चरित्रातला प्रसंग मी आपल्याला सांगेन की एकदा काय झालं भक्तांनी गडबडीने केळी आणली आणि ती केळी आणली आणि भक्त असे आपले अज्ञानी होते म्हणजे ते हिप्पीज वगैरे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती मार्गावर यायचा प्रयत्न करत होते. कृष्ण भावनेमध्ये सेवेचा प्रयत्न करत होते. मग त्यांनी काय केलं की मायापूर मधला हा प्रसंग आहे. तर त्यांनी काय केलं जी केळी आणली होती तर ती केळीची जी फणी होती तर ती तशीच्या तशी त्यात सुट्टी केली केळी आणि ती ठेवली.
म्हणजे फणीला जोडलेली होती ती फक्त काढली त्याच्यातून केळी आणि ती ठेवली प्रसादाच्या तबकामध्ये आणि त्याचा भोग दाखवला. मग काय झालं, तो जो भोग आहे तो वितरित म्हणजे प्रसाद वितरित करायला सुरुवात केली त्यांनी. मग सगळ्यांना त्यांनी केळी द्यायला सुरुवात केली. मग त्यावेळेला त्या लोकांनी काय केलं, प्रसाद जो आहे तो त्यांना मिळाल्यावर त्या केळ्याचं साल काढलं आणि केळ खायला सुरुवात केली. मग आपले गुरु महाराज आहेत त्यांनी सांगितलं की कृष्णांना तुम्ही जसा भोग अर्पण केला तो तसाच खाल्ला पाहिजे. मग कृष्णांना तुम्ही साल काढून दिलं का केळं खायला? बिलकुल नाही. जसं आपण खातो तसंच भगवानांना भोग अर्पण करायचा. पण तसं केलं गेलं नाही. म्हणजे शुची जी आहे किंवा शौच जे आहे ते कमी पडलं, हो की नाही? म्हणजे भगवानांना कसं केळाचे पदार्थ म्हणजे केळ आहे तर त्याचं साल काढून त्याचे काप करून देणं आवश्यक होतं. म्हणजे ही खरी स्वच्छता आहे. हे खरं शौच आहे. आपण ज्या पद्धतीनं आपण ग्रहण करू तसंच भगवानांना आपण अर्पण करायचं. मग तसं केलं गेलं नाही. म्हणजे शौच कमी पडलं. मग जसं भगवान यांनी खाल्लं, तुमची मोडकी तोडकी सेवा जी आहे ती भगवान यांनी स्वीकारली आणि प्रेमाने त्यांनी ते ग्रहण केलं आणि त्यांचं उच्छिष्ट आता आपण ग्रहण करतो. मग भगवान यांनी जसं खाल्लाय तो पदार्थ तसंच आपण खाल्ला पाहिजे सालीसहित. म्हणून आपले गुरु महाराज आहेत तर त्यांनी काय केलं, ते सालीसहित केळं खाल्लं. म्हणजे काय की ह्याला म्हणायचं तत्वनिष्ठता आहे, ह्याला म्हणायचं निष्ठा, भक्ताचे भगवान यांच्याशी प्रेम जे आहे किंवा समर्पण. तर इतक्या समर्पण भावाने आपण सेवा केली पाहिजे आणि छोटे छोटे बारकावे अभ्यासून आपण सेवा केली पाहिजे. म्हणजे इतकी स्वच्छता आपण राखणं गरजेचं आहे. पहा, मग अशा पद्धतीने आपण गुरु महाराजांचा आदर्श ठेवून आपण भगवान जे आहेत त्यांच्या सेवेमध्ये आपण स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला. गुरु महाराज की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. आता आपण पुढे जाऊया. आता हा पण खूप सुंदर किस्सा आहे. श्रील प्रभुपाद यांच्या हरिशौरी जे दास आहेत त्यांनी वर्णन केलेलं आहे. मी जसं सांगितलं होतं आपल्याला की भक्ती सुधाच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये श्रील प्रभुपाद यांच्या भक्तांचे अनुभव, त्यांची निरीक्षणं, नंतर ग्रंथातलं लिखाण श्रील प्रभुपाद यांचं, वेगवेगळ्या मासिक पाक्षिकातलं लिखाण, वेगवेगळे लेख, त्याचबरोबर लेक्चर, ह्या सगळ्यांचा सहभाग आहे आणि ह्यानुसार तो आपला अभ्यासक्रम बनवण्यात आलाय. तर किती सुंदर आहे पहा, अनुभवातून शिकणं आपण ज्याला म्हणू, आचरणाच्या स्तरावर सगळ्यांच्या हृदयावर हे अनुभव कोरले जातील, हो की नाही, आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा. तर हीच सुंदरता आहे वैष्णवांकडून शिकण्यातलं जे एक आनंद, समाधान आणि आपण म्हणतो ना एक सौंदर्य, आध्यात्मिक सौंदर्य काय तर हे आहे. तर हा अनुभव तर खूप सुंदर आहे, सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐकूया. तर एकदा काय झालं की हरिशौरी दास जे होते तर त्यांना बाउल मध्ये एक पदार्थ देण्यात आला खायला. प्रसादच होता तो देण्यात आला. मग त्यांनी काय केलं, तर चमच्याने असा बाउल हातात घेऊन असा खायला सुरुवात केली. मग काय झालं, आपण खाता खाता असे पाठीमागे टेकतो असं होतं ना, बसून खात असतो तर तसं त्यांनी काय केलं की जो बाउल होता तर तो त्यांनी जमिनीवर ठेवलेला होता आणि वाकून ते अशा पद्धतीने बाउल मधून चमच्याने खात होते तो पदार्थ जो काही मिळाला होता त्यांना. मग त्यांना असं थोडस पाठीमागे असं थोडस टेकूया असं वाटलं, म्हणून त्यांनी काय केलं, मग तो बाउल मध्ये तो जो आहे चमचा घातला आणि ते असे थोडेसे पाठी म्हणजे पाठी सरकले, म्हणजे थोडस पाठ त्यांनी म्हणजे पाठीचा भाग आहे तो असा आपण टेकण्यासाठी कसा घेतो पाठीमागे तसा घेतला. आणि थोडा रिलॅक्स होऊन बसले, आरामात बसले. मग त्यांनी काय केलं, तो चमचा जो होता तो त्यांनी काय केला, जो चमचा होता तो बाउल मध्ये सुरुवातीला त्यांनी ठेवला होता, पण नंतर त्यांनी काय केलं, तो चमचा आहे तो बाउल मध्ये होता. पण त्यांनी तो त्यांचा जो हात होता की ज्याने तो चमचा उचलला होता, तर तो त्यांनी आपल्या गुडघ्यावर ठेवला. म्हणजे आपण मांडी घालून बसलो असं चित्र गृहीत धरूया. समोर आपल्या समोर जर भक्त बसलाय म्हणजे हरिशौरी असे बसलेले होते आणि मग त्यांच्या समोर बाउल होता. मग त्यांनी खाता खाता असा चमच्याने खाता खाता तो चमचा ठेवला त्या बाउल मध्ये. ते थोडेसे असे मागे सरकले, बसल्या जागी तसं मागं थोडीशी पाठ केली त्यांनी आणि मग त्यांनी तो आपला जो हात होता उजवा ज्याने तो खात होते तो प्रसाद त्या चमच्याच्या, तो त्यांनी आपल्या गुडघ्यावर ठेवला. असं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणूया, अशी कल्पना करूया. हा घडलेला प्रसंग. मग आता काय झालं, त्याच वेळी ताबडतोब श्रील प्रभुपाद म्हणाले की तू भोजन ग्रहण करतोयस ना, असं त्यांना म्हणाले. म्हणजे तू प्रसाद ग्रहण करतोयस ना किंवा भोजन ग्रहण करतोयस ना, अशा पद्धतीने ते त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांना विचारलं. म्हणजे त्यांनी
मग त्यांनी तसं का विचारलं तर हे आपण समजून घेणार आहोत की त्यांनी काय केलं होतं तर आपला हात जो होता तो आपल्या अशा गुडघ्यावरती ठेवला होता. हम्म? ज्या हाताने ते प्रसाद ग्रहण करत होते. मग त्यांनी काय केलं शिलप्रभुपादांनी त्यांनी आपला हात घेतला म्हणजे त्यांनी काय केलं आपला हात असा उजवा घेतला आणि त्यांनी वेगवेगळे हावभाव करून दाखवले त्या भक्ताला. कसे हावभाव केले तर एक छोटस मूल असतं आता त्याला आपण घास भरवतोय छोटं मूल रांगतं बाळ आहे म्हणजे आपण त्याला थोडं थोडं पेज म्हणा असे घास भरवतोय अशा बाळाला. 1 वर्षाच्या आसपासचं बाळ आहे तर ते काय करत असतं हळूहळू रांगत येतं किंवा थोडस अजून मोठं मुलं असेल तर ते चालत फिरत काय करतं त्याच्या तोंडात घास घातला की म्हणजे ते मग त्याला इकडं लागतं मग तो असा हात पुसतो मग इकडं हाताला पुसतो इकडं पुसतो ते बाळ त्याला काही माहिती नसतं ना असं जे बाळ करतं म्हणजे वेगवेगळ्या त्याच्या हालचाली असतात त्यानुसार त्याच्या इकडं अंगाला लागलेलं असतं इकडं लागलेलं असतं गुडघ्याला लागलेलं असतं आपल्याला अनुभव सगळ्यांना असतील सगळ्यांनी लहान बाळ पाहिली असतील घरात किंवा ज्यांना घरात म्हणजे अनुभव असतील अशा आता बऱ्याचशा माता पण असतील तर आपल्या मुलाबाळांना घास भरवताना अन्न पदार्थ भरवताना अशा छोट्या बाळांना कसं त्यांच्या अंगाला अन्न लागतं हे सगळ्यांना आता माहिती असेल किंवा ह्या अनुभवातून सगळे गेले असतील किंवा पाहिलं तरी असेल आपण सगळ्यांनी असं गृहीत धरूया मग त्यांनी तेच हावभाव सगळे करून दाखवले शिलप्रभुपादांनी आणि मग ते कसं लहान मुल सगळं असं त्याचं शरीर मागतं अन्नपदार्थांनी की आईला त्याला अंघोळच घालायची वेळ येते जेवल्यानंतर हे सगळे आपल्याला माहिती आहेत अनुभव हो की नाही मग त्यांनी तशाच पद्धतीनं इकडं इकडं असं म्हणजे हाताने हालचाली करून शिलप्रभुपादांनी त्यांना करून दाखवले हावभाव म्हटल्यावरती त्यांना लक्षात आलं की अशा पद्धतीनं आपण काय करत असतो की प्रसाद जो आहे तर जो अत्यंत पवित्र आहे आणि म्हणजे दिव्य आहे त्याचं महत्व की ज्यामुळे आपली शुद्धी होत असते मग असा जो प्रसाद आहे तर त्याचा एक प्रकारे आपण काय करत असतो अवमान करत असतो अशा शरीराच्या वेगवेगळ्या भागांना कारण प्रसाद हा आध्यात्मिक स्तरावर दिव्य बनलेला असतो भगवानांचं उच्चिष्ट असतं भगवानांची लाड मिसळलेली असते त्याच्यामध्ये भगवान ते ग्रहण करत असतात मग त्याचा अनादर आपण करता कामा नये आणि त्याचबरोबर तो ग्रहण करताना स्वच्छतेच्या सगळ्या आपण ज्या सूत्र आहेत किंवा जे विधिविधान आहेत त्यांचं पालन करणं आवश्यक आहे आणि म्हणून काय केलं पाहिजे आपण ज्या हाताने प्रसाद ग्रहण करत असतो तर तो कुठे इकडे तिकडे असं आपण म्हणजे तो असं कुठे आपल्या शरीराला सुद्धा आपण त्याचा स्पर्श करता कामा नये पहा मग अशा पद्धतीने आपण प्रसाद ग्रहण केला पाहिजे पहा अन्यथा काय होईल मग अस्वच्छता होईल आणि आपण प्रसादाचा पण अनादर केला असं होईल आणि ह्यासाठी आपण काय करायचं की आपण जो प्रसाद आहे तर तो जेव्हा आपण ग्रहण करतो तर त्यावेळेला स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे पहा म्हणजे आता लहान मुल कसं खाताना सगळं अन्नपदार्थ खरकटे कपड्यावर सगळीकडे सगळे लावून घेते अस्वच्छ म्हणजे त्याचं अंग असं बरबटलेलं असतं हो की नाही मग तसं किंवा हाताने मुलं कसं उडवतात पहा अन्नपदार्थ मग असं सांडून वगैरे ते असं जेवतात मग असंच ते एक प्रकारे खाल्ल्यासारखं झालं मग ही अस्वच्छता आहे मग असं अस्वच्छ आचरण जे आहे तर ते आपण करू नये मग हे अशा प्रसंगातून त्यांनी शिष्यांना ह्या सुंदर उदाहरणातून शिकवलं पहा मग आपल्या सगळ्यांच्या आता हे मनावर असं कोरलं जाईल पहा हे उदाहरण खूप सुंदर उदाहरण आहे लहान मुलाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं ते कशा पद्धतीने अन्नपदार्थ करतात तर असे आपण अस्वच्छ वर्तन आपण करू नये किंवा अशा पद्धतीनं प्रसाद आपण ग्रहण करू नये प्रसाद ग्रहण करताना आपला तो हात जो आहे की ज्यांना आपण ग्रहण करतोय तर तो इतर कुठल्याही आपल्या अंगाला स्पर्श होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आता पुढे जाऊया मग आता इथे आपल्याला आता काही आपल्या शरीराचे स्त्राव असतात की ज्या वेळेला आपल्याला स्वच्छतेची आवश्यकता असते म्हणजे काय नाकातला स्त्राव असतो एखाद्याला सर्दी खोकलावरची वेळ झाला असेल किंवा ॲलर्जी येत असते शिंका येत असतात ना मग नाकात स्त्राव निर्माण होत असतात मग हे नाकातले स्त्राव किंवा बडका एखाद्याला कफ झाला असेल होतो ना कफ थंडीमध्ये किंवा एखाद्याला अस्थमा दमा असतो म्हणजे अशा विविध व्याधींमुळे पण असतो म्हणजे त्याला कफ झाला असेल एखाद्याला बडका आपण जे म्हणतो किंवा अश्रू म्हणजे डोळ्यातले आपले जे अश्रू असतात किंवा आपल्याला घामाचे थेंब पण आपली सेवा करताना आपण जी सेवा करतोय तर तिथे पडत असतील म्हणा असे किंवा कान आहे तर कानातला मळ आहे तर म्हणजे काहींना सवय असते पहा वेळ मिळाला की असं कानात असं बुड घालतात काही जण असं डोक्यात खाजवतात त्यांच्या कोंडा झालेला असतो खाज उठते डोक्यात असं मध्येच असं डोक्यात खाजवतात आपण पाहिलं असेल काही जण मध्येच काय करतात असा असं असं नाकाला करतात रुमाला असतो पण सवय असते काहींना असं नाक पुसायची काहींना नाकात असं बोट घालायची पण सवय असते मग काही जण काय करतात
घसा खा करतात. आणि म्हणजे काही जण घसा खा करतात, तसं काहींना काय असतो, घाम असतो त्यांच्या आलेला असतो, मग त्यांच्याकडे रुमाल असतो, सगळं असतं, टॉवेल असतं. पण काहींना अशी सवय असते बघा, असं असं पुसतात, असं असं पुसतात. किंवा काही जण काय करतात, असं पुसतात आणि म्हणजे मी उदाहरण दाखवते, असं पुसतात सगळं आलेलं आणि असं असं करतात, म्हणजे असं थेंब टाकल्यासारखं करतात ना काही जण. म्हणजे अशा आपल्याला सवयी असतात, आपण नकळत करत असतो, बॉडीली हॅबिट्स म्हणून याला. नैसर्गिक असतात त्या सवयी. किंवा काही जण जे असतात, तर त्यांना काय सवय असते, की जे डोळ्याला आलेली घाण असते ना, म्हणजे आता काहींना सवय असते पहा, अशी डोळ्यांना घाण येते बऱ्याचदा, डोळे थकतात काम करून, किंवा आपण धुळीतून आलो, वाऱ्यातून आलो, तर डोळ्याच्या अशा कडांना हं, तर कॉर्नर्स ऑफ दी आईज म्हणतात, म्हणजे जे कोपरे आहेत ना डोळ्यांचे, तिथे घाण येते पहा, चिपडं म्हणतात त्याला. तर ते असं डोळ्याच्या इथे बोट घालून असं असं स्वच्छ करायचं, किंवा असे असे डोळे चोळायचे, अशी सवय असते बघा काही जणांना, म्हणजे आपण सगळेच करतो. माझ्या सहित सगळे आले त्याच्यामध्ये. तर आपल्याला हे सवयी असतात, नकळत घडतात आपल्या हातून. नैसर्गिक आपण म्हणू त्या सवयी असतात, पण त्याचा काय होतं, म्हणजे काय परिणाम होतो तो आपण समजून घेणार आहोत. तर जेव्हा आपण म्हणजे अशा पद्धतीच्या आपल्याला सवयी असतात, मग अशा सवयीमुळे काय करतो, की आपण शरीर स्वच्छ करायला लागतो. म्हणजे आपल्याकडे सगळ्या सुविधा असतात, पण आपण असं पटकन नाक पुसतो, असं असं पुसतो, असं असं पुसतो, काहीतरी करतो अशा हालचाली, किंवा असं डोक्यात खाजवतो. मी आता करून दाखवलं ते सगळं. मग अन्नपदार्थ शिजवताना किंवा अन्नपदार्थ हाताळताना भगवान यांना जे भोग अर्पण करायचे आहेत, मग घरात असू दे किंवा मंदिरात असू दे, अशा कुठल्याही गोष्टी आपण करू नयेत. आपल्याजवळ रुमाल, नॅपकिन ठेवायचा आणि त्यांनी पुसायचं आणि तो नॅपकिन बाजूला ठेवायचा. हं? तर ही म्हणजे खऱ्या अर्थाने स्वच्छता आहे. म्हणजे काय, की ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे तो रुमाल आहे, तर तो सुद्धा आपण स्वच्छ धुतलेला वापरायचा प्रत्येक वेळी. प्रत्येक सेवेच्या वेळेला एकच रुमाल 4 दिवस वापरायचा नाही, किंवा एकच नॅपकिन 4 दिवस वापरायचं नाही. तर असे जे स्त्राव आहेत ते म्हणजे हे आपल्याला पुसण्यासाठी, तर आपल्याला काय करायला लागेल, तर आपण अशी हालचाल नाही करायची. असं असं पुसलं असं नाही करायचं, पण रुमाल वापरायचा तो पदार्थ आपण कोणता तरी हाताळतो तर त्यावेळेला. किंवा काही लोकांना सवय असते आता, की जे म्हणजे असे खूप दुरून येत असतात वगैरे, तर ते हेल्मेट वगैरे घालून असतात, मग त्याचे केस असे ओले झालेले असतात सेवेला. मग सेवेला येतानाच आपण स्वच्छ हातपाय वगैरे धुवून यायचं. मग तिथे म्हणजे सेवेला येताना किंवा स्वयंपाकघरात आपल्या घरातले पण जाताना असं असं पुसायचं हाताने, असं असं पुसायचं, असं असं इथं पुसायचं, असं करायचं, असं नाही करायचं. म्हणजे असं आपल्याला सवयी असतात, नैसर्गिकपणे आपण करतो. म्हणजे ह्या सगळ्या सवयी आहेत, तर टाळायचा प्रयत्न करायचा. आपल्याला 100% नाही जमणार, पण आपण प्रयत्न करायचा. म्हणजे स्वयंपाकघरात जेव्हा किंवा भगवान यांचा भोग जेव्हा आपण बनवत असतो, तेव्हा आपण याची काळजी जास्त घेणं आवश्यक आहे. इतर वेळी 100% आपल्याला जमणार नाही प्रत्यक्ष, पण जास्तीत जास्त आपण ह्या सवयी आहेत त्या टाळायचा प्रयत्न करायचा. आणि आपल्याजवळ एक रुमाल ठेवायचा, नॅपकिन सदैव ठेवायचा. मग आपण जेव्हा अशी सवय आपल्याला लावू ना, तेव्हा आपलं स्वयंपाकघरात पण किंवा आपण मंदिरात गेलो प्रसाद बनवायला, तिथं सेवेला, तर आपल्याकडनं ही काळजी घेतली जाते. मग आजपासून सगळ्यांनी सवय करावी. चांगली सवय आहे, आणि स्वच्छता आपण चांगल्या पद्धतीनं आपण त्याद्वारे राखायचा प्रयत्न करायचा. आपल्या घरात सुद्धा किचन मध्ये जाताना आपण आचमन करून जायचं सेवेला. आणि राधा राणींना नमस्कार करून द्यायचा, आणि एक रुमाल, आपली साडी असेल, आपला ड्रेस असेल, कुठेतरी त्याला पॉकेट करून, किंवा आजकाल असे अडकवायचे पॉकेट असतात, त्याच्यात रुमाल, नॅपकिन ठेवला, असं काहीतरी आपण करू शकतो, हो की नाही. किंवा पिन करायचं आपल्या ड्रेसला, पिनेने आपण लावू शकतो. लहानपणी आपण स्कूल मधल्या मुलांना कसं शाळेत जाणाऱ्या पिनेने रुमाल लावायचो ना नाक पुसायला वगैरे, सगळ्या आयांना माहिती असेल, आता बरेच जण इथे सगळे मुलं बाळ असलेलेच आहेत असावेत, किंवा आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, आपल्याला माहिती असतात ही उदाहरणं. तर अशा पद्धतीने पण आपण काळजी घेऊ शकतो. तर अशा आजपासून आपण सगळ्यांनी सवय सवय करूया. दुसरं, मग अशा पद्धतीने आपण स्वतःला शुद्ध ठेवायचा प्रयत्न करूया. आता पुढे जाऊया. मग आता ते बादलीचं चित्र होतं, म्हणजे काय, की आपला रुमाल आहे, नॅपकिन असा स्वच्छ डिटर्जंट मध्ये धुवून रोजच्या रोज आपण वापरला गेला पाहिजे. आता पुढचं स्वच्छतेची काळजी काय आहे, आपण कशा पद्धतीने स्वच्छता करू शकतो. आता दुसऱ्या टप्प्यावरची स्वच्छता, तर आपले कधी कधी आपल्या शरीरातले जे स्त्राव असतात, काही स्त्रियांना अतिश्रमामुळे किंवा काही व्याधींमुळे अशा तक्रारी होतात, की त्यांना वेगवेगळे स्त्राव जे असतात, तर ते म्हणजे काहींना
अशा पद्धतीचे स्त्राव जे आहेत तर ते होतात किंवा निर्माण होतात त्यांच्या शरीरामध्ये. स्त्रियांची अशी जडणघडण किंवा निर्मिती अशी आहे की त्यांना अशा पद्धतीचे स्त्राव निर्माण होऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धती जे श्रम असतील किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे विकार होऊन गेलेले असतात. असं प्रत्येकाचं शारीरिक स्थिती वेगळी असते, त्यानुसार असं होऊ शकतं. मग हे स्त्रियांच्या बाबतीत. पुरुषांना पण असे त्रास होऊ शकतो. म्हणजे एक शरीर आहे ते, तर त्याला व्याधींमुळे काही कारणाने त्रास होऊ शकतात. मग असे कुठलेही स्त्राव असतील किंवा आपल्या म्हणजे जे शरीराचे नैसर्गिक स्त्राव आहेत म्हणजे काय, तर जसं की रक्त आहे, त्यानंतर लघवी आहे किंवा आपली विष्ठा आहे किंवा वीर्य आहे. ठीक आहे. मग हे जे आपल्या शरीराला जेव्हा स्पर्श होतो ह्याचा म्हणजे आता आपण जे आहे तर आपण ज्या वेळेला हे वेग येतात तर त्यावेळेला आपण काय करतो की त्या वेगाचं निस्सारण करण्यासाठी आपण वॉशरूम जातो. मग त्यावेळेला ते वेग जेव्हा येतात तर त्यावेळेला काय होतं की आपल्या शरीराला ते म्हणजे त्याचा स्पर्श होतोच ना जेव्हा आपण म्हणजे वॉशरूम जातो तेव्हा. किंवा म्हणजे वीर्य आहे किंवा एखाद्याला काही जखम झाली तर त्याच्यातून म्हणजे रक्त किंवा पू येतो. किंवा वीर्याचा भाग म्हणजे काय, एक वीर्यस्खलन होत असतं पुरुषांमध्ये किंवा काय की संभोगानंतर म्हणजे जे आहे तर ते वीर्यस्खलन झालेलं असतं. म्हणजे हे जे आहे तर असे जे सगळे स्त्राव आहेत तर ते स्त्राव आपल्या शरीराला टच करतात, आपल्या शरीराला स्पर्श करणारे असतात. होतातच ते म्हणजे आपण तिथे काही करू शकत नाही. मग त्यावेळेला काय करायचं, तर आपण स्वच्छ साबणाने ते त्या अवयवांची तर म्हणजे ते स्वच्छ साबणाने ते अवयव स्वच्छ धुवून त्याची स्वच्छता तर राखायचीच. पण अशा वेळेला काय करायचं की म्हणजे त्या भागाची आपण स्वच्छता किंवा त्या अवयवांची स्वच्छता तर आपण ती करायची. पण त्याचबरोबर आपण जे कपडे वापरले त्यासाठी म्हणजे कपडे जे घातले म्हणजे की जर त्या कपड्यावर ते स्त्राव पडलेले असतील किंवा त्या कपड्यांना पण स्पर्श झालेला असेल किंवा आपण अंग पुसायला जे किंवा ते स्वच्छ करायला साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर ते अवयव आपण स्वच्छ करण्यासाठी जे टॉवेल, रुमाल, नॅपकिन वापरले तर हे जे काही वापरले तर हे आपण ते पण स्वच्छ धुवायचे साबणाने. आणि अशा पद्धतीने आपण स्वच्छतेची काळजी घ्यायची. तर ह्याद्वारे काय होईल की जी स्वच्छता आहे तर ती राखली जाईल आणि आपल्या शरीराची शुद्धी राहील किंवा शुद्धी कशा पद्धतीने आपण राखू शकतो, शौच कशा पद्धतीने राखू शकतो, तर त्या वेळेला ते अवयव किंवा ती अंग स्वच्छ करायची आणि त्यासाठी वापरलेली सगळी सामग्री म्हणजे रुमाल, नॅपकिन पासून सगळं काही स्वच्छ आपण धुवून घ्यायचं साबणाने आणि त्याचबरोबर अवयव सुद्धा ते स्वच्छ धुवायचे. तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करा आणि ज्यांना शक्य असतं त्यांनी अंघोळ केलं तरी हरकत नाही. पण प्रत्येक वेळी आपल्याला अंघोळ करणं शक्य होणार नाही, हो की नाही? म्हणजे प्रत्येक वेळी शक्य होईलच आहे असं नाही. पण तरी सुद्धा मंदिरामध्ये म्हणजे बाथरूमला म्हणजे युरिन पास म्हणजे लघवीचा वेग असेल किंवा शौचाचा वेग असेल आला असेल तर तो जो आहे त्याचं निस्सारण झाल्यानंतर मंदिरामध्ये जे भक्त राहतात किंवा मंदिरामध्ये पुजारी हे अंघोळ करूनच येतात. किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा म्हणजे आपण शक्यतो म्हणजे जेव्हा आपण शौचाला जाऊन येतो त्यानंतर अंघोळ करूनच आपण भोगाचे जे सामान आहेत त्याला स्पर्श करावा किंवा सामुग्रीला आपण स्पर्श करावा किंवा भोग त्यानंतरच बनवावा. म्हणजे घरात सुद्धा आपण ही काळजी घ्यायचा प्रयत्न करावा. म्हणून पहा की सकाळी उठून आधी म्हणजे सगळे वेग आहेत त्याचं निस्सारण करून मग अंघोळ करायची पद्धत होती का पूर्वीच्या काळी. मग याचं महत्व काय आहे तर हे आहे म्हणजे आपण शुचिर्भूत होऊन आपण सर्व गोष्टी करायचा भाग केला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. आता स्नान या टप्प्यावर आपण जाणार आहोत. अंघोळीचं महत्व, स्नानाचं महत्व काय आहे. तर आता स्नान आपण कधी करायचं, तर आता काही महत्वाचे मुद्दे दिले की जेव्हा संभोग होतो त्या क्रियेनंतर स्नान आपण करणं आवश्यक आहे. त्यानंतर एखादं वाईट स्वप्न म्हणजे कुठल्या अर्थानं, तर कुठलीही वाईट भयंकर घटना या अर्थाने नव्हे तर म्हणजे काम प्रेरित स्वप्न असं जर एखादं पाहिलं तर किंवा पडलं असं स्वप्न तर त्यावेळेला सुद्धा आपण स्नान करायचं. कारण आपण मनाच्या स्तरावर आपण त्याचा उपभोग केलेला असतो स्वप्नाच्या माध्यमातून, है ना? आणि ह्यासाठी आपण काय करायचं त्यावेळेला आपण अंघोळ करायची किंवा स्नान करायचं. तर त्यानंतर आपण आणि कधी स्नान करायचं
तर दाढी किंवा म्हणजे दाढी केल्यानंतर किंवा पुरुषांच्या बाबतीत केस कापल्यानंतर आजकाल स्त्रिया पण हेअर कट करतात. त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा हेअर कट केल्यानंतर किंवा पार्लरला जाऊन येतात, त्यानंतर पार्लरला जाऊन आल्यानंतर त्यांनी स्नान करावे. म्हणजे तिथे सगळी स्वच्छता करून येतात ना ते, म्हणजे आजकाल स्त्रिया आयब्रोज करतात, हो की नाही, असं पद्धतीनं, किंवा वॅक्सिंग करतात, थ्रेडिंग करतात, मग हे सगळं असतं. मग त्या ठिकाणाहून जाऊन आल्यानंतर स्त्रियांनी सुद्धा अंघोळ करावी. मग आता उलटी, म्हणजे आधुनिक काळानुसार थोडेसे मॉडिफिकेशन्स आहेत ते. तर आता उलटी झाली आपल्याला, तर आपण उलटी केल्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालतो वगैरे हे करतो, म्हणजे पण आपण त्यावेळेला जर शक्यतो अंघोळ करणं उत्तम आहे. म्हणजे अंघोळ करावी किंवा प्रातःविधी आटपून झाल्यानंतर म्हणजे आपण अंघोळ करावी. मग त्यामुळे पूर्वीचे लोक पहा ह्या सगळ्या क्रिया आधी आटपून घेत असत आणि मग अंघोळीला जात असत. मग किंवा कोणाच्या आपण अंत्यसंस्काराला जाऊन आलो तर आपण अंघोळ करावी. मग अशा पद्धतीनं आपण कधी कधी स्नान करायचं, तर हे महत्वाचे मुद्दे आहेत, तर ते समजून घेतले. आता हे जे स्नान आहे त्याचे प्रकार किती आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. हा, तुम्ही पुढच्या स्लाइडवर तुम्ही ह्याच्या पुढचे पाठीमागे गेलात. हा, हा, इथे आता स्नान आपण अभ्यासणार आहोत. तर आता स्नान जे आहे तर त्याचे प्रकार जे आहेत ते आपण अभ्यासूया. तर पहिला प्रकार आहे त्याला म्हणायचं पार्थिव स्नान. म्हणजे काय की मृदा, म्हणजे माती जी आहे तर ती अंगाला लावायची. पूर्वीच्या लोकांकडे साबण नव्हता पहा, प्राचीन काळी. तर ते काय करायचे, तर ते मृदा अंगाला लावायचे आणि स्वच्छ करायचे. मृदेने असं अंग घासायचे, मृदा लेपन करून स्वच्छ करायचे अंग. मग आता मुलतानी मिट्टीचा वापर केला जातो पहा, म्हणजे विशिष्ट प्रकारची मृदा वापरली जाते, त्याने अजून स्वच्छता आणि सुंदरता वाढायला मदत होते. म्हणजे पूर्वीच्या काळापासून हे प्रचलित गोष्टी आहेत का. तर त्याला काय म्हणायचं, पार्थिव स्नान. म्हणजे काय की मृदा किंवा माती आपल्या बोलीभाषेत, तर ती वापरून स्नान केलं जातं. ती अंगाला साबणासारखी घासली जाते, चोळली जाते आणि स्नान केलं जातं. त्याला म्हणायचं पार्थिव स्नान. आता दुसरं जे आहे तर ते जे आहे ते वरुक स्नान असं म्हटलंय. आता वरुक स्नान म्हणजे काय की पाण्याचा वापर करून केलेलं स्नान. म्हणजे काय की आपण पाणी, फक्त पाणी अंगावर घेऊन जे स्नान करतो ते. मग ते स्नान जे आहे ते फक्त पाण्याने केलं गेलेलं स्नान, त्याला म्हणायचं वरुक स्नान. आता ते कसं केलं गेलं पाहिजे, तर स्वच्छ एखादं तळ असलं पाहिजे. हा, म्हणजे तीर्थ क्षेत्र असेल तर अजून उत्तम. स्वच्छ तळ पाहिजे किंवा एखाद्या नदीवर किंवा एका विहिरीच्या काठावर, अशा पद्धतीने आपण स्नान केलं पाहिजे. आजकाल आपण स्नानगृहामध्ये, आधुनिक संस्कृतीमध्ये स्नानगृहामध्ये स्नान करतो, पण ते पाणी जे असतं ते स्वच्छ आपल्याला त्याचा पुरवठा होत असतो, म्हणून आपण स्नानगृहामध्ये स्नान करतो. पण पूर्वी कसे एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, नदी किनारी, स्वच्छ नदी किनारी किंवा स्वच्छ तळ्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या विहिरीकाठी स्नान करायची पद्धत होती. त्याला म्हणायचं वरुक स्नान असं म्हणतात. मग आता याचं महत्व काय आहे, तर वाहत्या पाण्यामध्ये आपण आंघोळ केली पाहिजे स्वच्छ अशा. नदीकाठी म्हणून आश्रम असायचे पहा, नदीकाठी सगळ्या ऋषीमुनींचे आश्रम, आपल्याला उदाहरण आपण भागवतात ऐकतो, नदीकाठी आश्रम होता असं ऐकतो की नाही. नदी शेजारी संस्कृती आहे पहा, म्हणजे जी सिंधू संस्कृती आहे तर ती सिंधू नदीच्या काठी जी आहे तर ती वसली होती. म्हणजे काय की नदीच्या शेजारी वेगवेगळ्या कम्युनिटी, संस्कृती ज्या आहेत तर त्या तयार झाल्या. किंवा नदीकाठी मंदिरं असतात, नदीकाठी आश्रम असतात. ह्याचं कारण काय, किंवा तळ्याकाठी असतात ऋषी मुनींचे आश्रम, मंदिरं असतात ते तळ्याकाठी असतात, तळ्याच्या जवळ. हिचं कारण काय आहे, तर वाहत्या पाण्यामध्ये स्नान केलं पाहिजे, तर ते पवित्र मानलं जातं आध्यात्मिक दृष्ट्या. ते काय आहे, शौच आहे. तर अशा पद्धतीचं स्नान करायची पद्धत आहे. वाहतं पाणी हवं, किंवा धबधबा असतो, अशा ठिकाणी स्नान चालू शकतं. म्हणजे त्याला म्हणायचं, म्हणजे ते वरुक स्नान म्हणायचं. मग आता अग्नेय स्नान म्हणजे अग्नी म्हणजे जे आहे, तर त्या अर्थाने ते वापरला गेलाय शब्द अग्नेय स्नान. म्हणजे काय, तर स्नानासाठी अग्निहोत्र करतात पहा, काही जण घरामध्ये अग्निहोत्र करतात. आता अग्निहोत्र म्हणजे काय करतात, तर सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी आहुती देतात तुपाची. आणि तो एक प्रकारचा यज्ञ आहे गृहस्थाश्रमामध्ये करायचा. आहुती देतात आणि इदम नम म्हणजे काय की हे माझं नाही अशा पद्धतीनं म्हणून प्रार्थना करतात. इंद्राला आणि विष्णूंसाठी आहुती देण्याची पद्धत आहे यज्ञ करून.
म्हणजे प्रजापती म्हणजे इंद्र, म्हणजे प्रजापती आणि इंद्रासाठी हे उच्चारण म्हणून इंद्राला उच्चारण म्हणजे इंद्रासाठी संबोधन हे उच्चारलं जातं. किंवा विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला जातो. मग अग्निहोत्र जे असतं ते म्हणजे सायंकाळी म्हणजे सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना अशा 2 वेळा करू शकतात. ब्राह्मण वर्णाचे लोक करायचे, ऋषीमुनी अग्निहोत्र करत असत. एक प्रकारचा तो यज्ञ आहे आपल्या गृहस्थाश्रमात किंवा सर्व प्रकारच्या आश्रमामध्ये पुरस्कृत केला गेलेला आहे. मग अशा अग्निहोत्राची जी अग्निहोत्राची जी राख असते अग्निहोत्रामधली तर म्हणजे त्या यज्ञामधली जी विभूती म्हणजे थोडक्यात राख हे तुम्हाला समजण्यासाठी मी शब्द वापरला. त्याला आपण आध्यात्मिक भाषेमध्ये विभूती असं म्हणतो. तर अशी जी विभूती आहे अशा पवित्र यज्ञांची अग्नियज्ञ किंवा असे पवित्र यज्ञ जे जे यज्ञ कार्य करत असतात असे घडतात. तर ह्याची जी विभूती असते तर त्यांनी म्हणजे ती अंगाला लावून त्यांनी जे स्नान केलं जातं त्याला म्हणायचं अग्नेय स्नान. आणि ती जी आहे तर ती फक्त अंगालाच लावून ती विभूती आहे त्यानं स्नान केलं जातं आणि स्नानाच्या वेळेलाच ती विभूती वापरली जाते पहा. मग अशा स्नानाला काय म्हणायचं अग्नेय स्नान. मग आता वायव्य स्नान म्हणजे काय तर ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे गायी ज्या आहेत ना तर तिच्या म्हणजे जेव्हा गायी येत असतात चरून शेतातून किंवा जंगलात चरायला गेलेल्या असतील म्हणजे कृष्णांच्या म्हणजे ज्या लीला आहेत त्याच्यामध्ये पाहिले पहा जेव्हा सकाळी कृष्ण गायी घेऊन जायचे वनामध्ये चरायला आणि येताना ते जेव्हा येत असत गायींना घेऊन तेव्हा गायी आधी दिसायच्या मग त्यांच्या चरणांची धूळ उडलेली आधी खूप धूळ दिसायची आणि मग त्यानंतर त्या धुळीने माखलेले कृष्ण दिसायचे. मग अशा पद्धतीनं जे गायीचे खूर आहे ना त्यांनी जी धूळ हवेत उडते ना तर त्यांनी जी उडालेली जी धूळ असते ना ती रोज पात्रात गोळा करायची आणि त्यांनी स्नान केलं जातं. आता हे पवित्र का मानतात तर ह्या ज्या गायी आहेत यांना कृष्ण घेऊन यायचे कृष्ण म्हणजे तर कृष्ण जे आहेत तर ते म्हणजे त्यांना घेऊन यायचे आणि आधी गायी धावत यायच्या आणि त्यांची ती धूळ उडायची त्यांच्या खुरांची आणि त्यांना गोखूर आपण म्हणतो गायींचे. मग ती गोखुराची जी धूळ उडते ना तर ती पवित्र मानली जाते. आणि त्या गोखुरांची जी धूळ आहे तर ती पवित्र का मानली जाते तर गाय ही कृष्णांचंच एक रूप मानलं जातं गायीला. म्हणजे गायीमध्ये कपिला म्हणजे मी स्वतः आहे भगवान कृष्णाने विभूती योगामध्ये सांगितलंय भगवद्गीतेच्या हो की नाही. म्हणजे भगवान कसे भौतिक सृष्टीमध्ये आहेत तर अशा स्वरूपात आहेत वेगवेगळ्या त्यांनी विभूती सांगितलेल्या आहेत भगवानांचे ऑप्युलन्सेस आहेत. मग त्यामुळे गाय म्हणजे कृष्णांचं रूप आहे असं समजून त्या पवित्र भावनेने त्याची जी धूळ आहे तर ती पात्रामध्ये साठवून गोळा करून ती आपल्या स्नानाच्या वेळेला अंगाला लावून त्यांनी स्नान करायची पद्धत आहे. मग ह्याला म्हणायचं वायव्य स्नान असं म्हणायचं. म्हणजेच काय की गाय ही कृष्णरूप समजून त्या पवित्र भावनाने म्हणजे ती जी धूळ आहे गोकुळांची तर ती आपल्या अंगाला त्याचं मर्दन करायचं आणि त्यांनी स्नान जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला म्हणायचं वायव्य स्नान. मग आता दिव्य स्नान म्हणजे काय तर जेव्हा असं ऊन पडलेलं असतं असं खूप कडाक्याचं ऊन नाही पण असं आपण धूप म्हणतो ना म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन असतं किंवा त्यानंतर सुद्धा म्हणजे 12च्या आधीचं ऊन म्हणजे असं कसं असतं की ते आपल्याला म्हणजे आपण ते जर घेतलं अंगावरती ऊन तर आपल्याला ते सहन होऊ शकतं असं छान ऊन असतं ते त्याला म्हणायचं तर ते जे ऊन आहे ना त्याला म्हणायचं कोवळं ऊन तर किंवा संध्या होत असते पहा तेव्हा कसे की प्रकाश किरण असतात तर ते कसे होतात तिरपे होतात संध्या समय म्हणजे दुपारनंतर आणि तीव्रता प्रकाशाची कमी व्हायला लागते सूर्य मावळायला लागतो तेव्हा. मग तेव्हाचं पण कसं असतात किरण सौम्य असतात थोडक्यात कोवळेपेक्षा आपण सौम्य शब्द वापरू म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. सकाळच्या वेळेचे किरण असतात त्यांना कोवळे किरण म्हणतात. मग सगळ्यांना लक्षात येण्याच्या दृष्टीने जेव्हा प्रकाश किरणांची सौम्यता येते ना ते निर्माण आणि तेव्हाचं जे ऊन असतं म्हणजे सौम्य ऊन असतं ते की आपल्या शरीराला सहन होईल असं. मग असं जेव्हा ऊन असतं आणि त्यावेळेला पाऊस देखील पडतो बघा पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल किंवा आता पावसाळा म्हणजे सुरू होण्यापूर्वी वादळी पाऊस येतो मग तेव्हा काय होतं बऱ्याचदा असं
थोडंसं सौम्य प्रकारचे प्रकाश किरण असतात, थोडंसं ऊन असतं आणि त्याच वेळेला पावसाचे थेंब पडायला सुरुवात होतात पहा. मग तेव्हा पडणाऱ्या जे पावसात स्नान केलं जातं ना, त्याला म्हणायचं दिव्य स्नान असं म्हटलं जातं. दिव्य स्नानाचा अर्थ काय, की असं थोडंसं ऊन असलं पाहिजे आणि ते जे ऊन पडलेलं असतं त्यावेळेला जो पाऊस पडतो आणि त्या पावसात जे आपण स्नान करतो म्हणजे ते पावसाचे थेंब आहेत ते आपल्या शरीरावर आपण ग्रहण करतो, तर त्याला म्हणायचं दिव्य स्नान असं म्हणायचं. आता मंत्र स्नान म्हणजे काय, तर योग्य मंत्र म्हणत आपण एखादा म्हणजे मंत्र पाणी जे आहे ते आपल्या सगळ्या अंगावर शिंपडून सर्व अंगावर म्हणजे आधी शिंपडतो योग्य मंत्र म्हणत आणि मग ते स्नान करायचं. की जसं अंघोळीपूर्वी आपण काय करतो, स्नानापूर्वी आपण पवित्र नद्यांचं स्मरण करतो. म्हणजे आपण मंत्र म्हणतो पहा, मंत्र स्नानासाठी कोणता मंत्र म्हणायचा, तर गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, कावेरी, नर्मदे, सरस्वती, जलोस्मिन सन्निधी कुरु असा मंत्र आहे हा. तर हा म्हटला जातो म्हणजे आपण सगळ्या नद्यांचं, पवित्र नद्यांचं स्मरण करतो आणि त्या कसं आहेत, आपल्या पापाचं क्षालन करणाऱ्या आहेत. म्हणजे त्यांच्या पाण्याने जर आपण स्नान केलं तर आपली सगळी पापं धुवून निघतात. अशा त्या पवित्र नद्या आहेत आणि त्यांचं आपण स्मरण करणं आवश्यक आहे. आणि अशा नद्यांचं स्मरण करून तो मंत्र म्हणून आपण काय करतो, स्नान करतो. तर ते जे स्नान आहे तर त्याला जे आहे तर त्याला मंत्रस्नान असं म्हटलं जातं. मग मंत्रस्नान आपण रोज करू शकतो, आपल्याला शक्य आहे, हो की नाही. पवित्र मंत्र म्हणायचा आणि पाण्याचे काही थेंब आधी आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण स्नानाला सुरुवात करायची. म्हणजे स्मरण करताना आपण काय करतो, तर फक्त आपण आचमन करतो किंवा शिंपडून घेतो आपल्या अंगावर जे आहे ते पाण्याचे थेंब 3 थेंब शिंपडून घ्यावेत कमीत कमी. कशा पद्धतीने आपण करावं, म्हणजे शिंपडून घ्यायचं असेल तर 3 थेंब आचमन करून घ्यायचं स्वच्छतेने. म्हणजे आपण एखाद्या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी गेलो की जिथे आपल्याला परवानगी नसते, सगळ्याच तीर्थांचं पावित्र्य वेगळं असतं. म्हणजे आता राधाकुंडीला गेलो तर आपण पवित्र भावनेने जर स्नान करायला परवानगी दिली तिथे, तर आपला भाव बघून तिथल्या लोकांनी, तरच आपण स्नान करू शकतो. अन्यथा मग आपण काय करायचं असतं, तर तिथं आचमन करतात. म्हणजे एकतर काय करतात, आचमन शक्य नसेल तर मग काय करायचं, तर 3 थेंब मग आपण पहिल्यांदा काय करायचं, आपल्याकडे जर पाणी असेल किंवा तिथे जे पाणी असेल ते आपल्या हातावर पाणी घेऊन थोडंसं आचमन करायचं आणि त्यानंतर 3 थेंब घेऊन आपल्या जे आहेत आपल्या प्रत्येक वेळी असे 3 थेंब घेऊन आपल्या जे आपलं सहस्रार चक्र म्हणजे आपण जो आपला तो शेवटचा तिलक आहे तो वासुदेव म्हणून पुसतो ना, असा शेवटचा तिलक 12 तिलकांपैकी ओम वासुदेवाय नमः, तर इथे ते आपण शिंपडून घ्यायचे. किंवा मग अशी पद्धत आहे की आपण आचमन करताना म्हणजे जसं आचमन करतो 3 पळी घेऊन, तसं प्रत्येक वेळी हातावर घेऊन ते प्यायचं. अशा पद्धतीने आचमन करायचं आणि त्यानंतर 3 थेंब शिंपडून घ्यायचे. असं जरी केलं तरी चालू शकतं. मग पवित्र तीर्थांच्या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे तर ते म्हणजे मंत्र स्नान आपण करू शकतो. मग घरामध्ये आपण कसं करायचं, तर आपण अंघोळ करण्यापूर्वी जे काही पाणी आहे आपल्या बाथरूम मध्ये, आता आपण बकेटमध्ये बादलीमध्ये पाणी घेतो, तर त्या पाण्याने पहिल्यांदा 3 थेंब आपण घ्यायचे, मंत्र म्हणायचा, ते शिंपडून घेऊन मग आपण अंघोळ करायची. अशा पद्धतीने आपण आताच्या आधुनिक काळात स्नान करू शकतो. मंत्र स्नानाने निश्चित आपण रोज म्हणजे जे आहे त्या स्नानात म्हणजे मंत्रस्नान करून आपण लाभ घेऊ शकतो. तो आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळतो आपल्याला. आता मानसिक स्नान म्हणजे काय, की विष्णू नावाचं ध्यान करायचं. म्हणजे विष्णू किंवा कृष्ण, वेदामध्ये कधी कधी विष्णू शब्द वापरला गेले, कधी कधी कृष्ण, म्हणजे कृष्णां जे आहे तर त्यांच्या नावाचं ध्यान करायचं, स्मरण करायचं म्हणजे मनाने आपण ते स्मरण करायचं. आणि ते स्मरण करत आपण स्नान करत आहे असा भाव ठेवून आपण काय करायचं, स्मरण करायचं. म्हणजे काय, की जेव्हा कधी आपल्याला अडथळा येतो की आपल्याला स्नानासाठी जे म्हणजे पाणी आवश्यक आहे तर ते उपलब्ध नसतं किंवा काही ठिकाणी आपण स्नान नाही करू शकत. म्हणजे आता रेल्वेतून आपण प्रवास करतोय समजा वृंदावनला,
तर आपल्याला 1.5 दिवस वगैरे लागतो हो ना, प्रत्येक पुणे म्हणा अशा ठिकाण, मुंबई प्रत्येकाचं ठिकाण वेगळं आहे. 1.5-2 दिवस असं ज्याचं त्याचं जे काही ठिकाण आहे त्यानुसार आपल्याला समजा, म्हणजे उदाहरण दिलं मी, प्रवास करून जातो आपण त्यावेळेला 1-1.5 दिवस प्रवासात जातो. मग तेव्हा आपण स्नान नाही करू शकत. मग तेव्हा आपण मानस भाव ठेवायचा आणि त्यावेळेला विष्णूंचं स्मरण किंवा कृष्णांचं स्मरण करायचं आणि आपण असा भाव ठेवायचा की त्यांचं स्मरण करत म्हणजे आपण मनाने स्नान करत आहे, म्हणजे त्यांचं स्मरण करत आपण आता स्नान करत आहे, आपण स्नान केलंय मनाने मानस स्तरावर असा भाव ठेवायचा. तर त्याला म्हणायचं मानसिक स्नान असं म्हणायचं. किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे, मग त्याला भरपूर ताप आलाय, उठता बसता पण येत नाहीये, मग स्नान करणं तर खूप अवघड आहे. किंवा काही बेड रिडन असतात पेशंट किंवा काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं आयसीयू मध्ये, तर ते भक्त असतील तर त्यांनी असा भाव ठेवा शक्य असेल तर, म्हणजे की त्यांनी आपण मानसिक स्तरावर म्हणजे आपण स्नान केलंय असं विष्णूंचं किंवा कृष्णांचं स्मरण करून असा भाव ठेवायला हरकत नाही. मग अशा पद्धतीने आपण मानसिक स्नान करू शकतो. मग आता यमुना आणि गंगा म्हणजे तर ह्या नद्यांचं महत्व आपण समजून घेणार आहोत. तर ते पुढच्या स्लाइड मध्ये जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड घेऊ. तर आता यमुना आणि गंगा ह्या पवित्र नद्या आहेत. तर गंगा नदी माहिती आहे सगळ्यांना की गंगा नदी म्हणजे काय आहे, तर प्रत्यक्ष म्हणजे गोलोक मधून ती पृथ्वी लोकात आली आणि भगवान शिव जे आहे तर त्यांनी ती धारण केलाय गंगेचा प्रवाह, म्हणजे इतकी पवित्र ती नदी आहे. मग किंवा यमुना नदी सुद्धा कशी आहे, पवित्र नदी आहे प्रत्यक्ष, म्हणजे जे आहे तर ते म्हणजे नद्या ज्या आहेत तर त्यामध्ये ह्या ज्या पवित्र नद्या आहेत म्हणजे यमुना काठी ज्या आहेत भगवानांच्या लीला झाल्या वेगवेगळ्या, किंवा यमुनेचं महत्व आपण सगळेजण जाणतो, म्हणजे त्याच्यावर आता आपण खोलात जायला नको. तर अशा या पवित्र ज्या नद्या आहेत गंगा यमुना यासारख्या, किंवा इतर ज्या पवित्र नद्या आहेत म्हणजे ह्यांच्या ब्रांचेस आहेत, आता वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. तर ह्या वेगवेगळ्या पवित्र नद्या आहेत, म्हणजे इकडे आता चंद्रभागा नदी आहे, तिथले भीमा नदी म्हणतात पंढरपूरला जी आहे, प्रत्येक ठिकाणी अशा वेगवेगळ्या नद्या, कृष्णा नदी आहे, सरस्वती आहे, अशा म्हणजे भरपूर नद्या आहेत आपल्या म्हणजे भारतामध्ये तरी. तर मग अशा सगळ्या ज्या पवित्र नद्या आहेत ना, तर ह्या म्हणजे त्या आणि त्या ठिकाणी वेगवेगळी तीर्थक्षेत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा म्हणजे त्याला तीर्थच म्हणतो आपण त्या पवित्र. मग अशा ठिकाणच्या नद्या पवित्र ज्या नद्या आहेत किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या नद्या आहेत आणि त्याचबरोबर जे भगवान यांना अर्पण केलेलं जे चरण तीर्थ असतं ते आपल्या म्हणजे ते जे आहे तर ते आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये 2 थेंब घालून, म्हणजे अर्चविग्रह जे आहेत ना, तर त्यांना ज्याने अभिषेक घातलेला असतो असं जे म्हणजे त्यांना अभिषेक घातलेलं जे म्हणजे चरण तीर्थ आपण म्हणतो, ते अभिषेक जेव्हा घालतो तेव्हा त्यांच्या चरणांपासून ते वाहत येतं आणि त्याला आपण चरणामृत म्हणतो. मग असं किंवा ते चरण तीर्थ म्हणतो. असं जे चरण तीर्थ आहे ते आपण ग्रहण तर करतोच, त्याद्वारे आपली शुद्धी होते, पण ते आपण आंघोळीचं जे आपलं पाणी आहे त्याच्यामध्ये पण ते जर 2 थेंब टाकले तर त्यांनी देखील आपण स्नान करू शकतो, म्हणजे त्यांनी देखील काय होतं, तर आपली शुद्धी व्हायला मदत होते. मग आता मोठा जलाशय किंवा स्वच्छ पाणी, जसं मी म्हणलं की स्वच्छ मोठा तळ आहे, एखादं मोठा जलाशय आहे, नदी स्वच्छ आहे, नदी किनारी किंवा असा खूप धबधबा मोठा आहे आणि त्याचा प्रवाह मोठा झालाय, म्हणजे स्वच्छ ठिकाण आहे ते थोडक्यात. तर अशा ठिकाणी म्हणजे कॅनॉल मोठा असा किंवा मोठं तळ असं की जे स्वच्छ आहे, म्हणजे तिथे प्रदूषणाची घाण किंवा अशा प्रदूषित वनस्पती अशा नाही, किंवा सांडपाणी ज्याच्यात येत आहे अशा ठिकाणी नाही, तर जिथे स्वच्छ आहे असा स्वच्छ मोठा जलाशय, नदी, तळ, धबधबा आणि तिथं असणारा मोठं सरोवर निर्माण झालेलं असतं धबधब्यामुळे असं, किंवा नदीचे प्रवाह किंवा वेगवेगळ्या नदी ज्या आहेत तर त्यांच्या पुन्हा उपनद्या असतात, पण ते स्वच्छ प्रवाह असतात आणि ते पवित्र मानलं जातं त्यांना. अशा पवित्र ठिकाणची म्हणजे किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या नद्या आणि अशा पवित्र नद्या आहेत ज्या महत्वाच्या मानल्या गेल्या आध्यात्मिक दृष्ट्या त्यांचं महत्व आहे. अशा सगळ्या ठिकाणचं पाणी किंवा एखादं विहिरीचं काठ आहे की जे स्वच्छ पाणी आहे, तर अशा ठिकाणी म्हणजे स्नान जर आपण केलं तर ते म्हणजे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नती करायला मदत करणारं असतं. किंवा असं जे स्नान आहे तर ते स्वच्छ स्नान मानलं जातं, म्हणजे ते शौच मध्ये मानलं जातं, म्हणजे म्हणजे शौच आणि अशौच असे 2 प्रकार आहेत ना, म्हणजे पद्धती आहेत.
शौच पूर्वक स्नान म्हणजे काय की अशा घाणेरड्या ठिकाणी कुठेही आपण जलाशयात जाऊन स्नान केलं तर ते अशौच झालं. पण अशा पवित्र ठिकाणी आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा ते काय झालं शौच मानलं जातं. म्हणजे काय शास्त्रसंमत आपण स्नान केलं असं ते धरलं जातं. मग त्याला म्हणायचं शौच म्हणजे काय स्वच्छतेची काळजी आपण घेतो. पण शास्त्रसंमत विधिविधानांचं पालन करून जेव्हा आपण स्वच्छताची काळजी घेतो तेव्हा त्याला शौच असं म्हटलं जातं. म्हणजे शौचचा खऱ्या अर्थाने असा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे की शौच म्हणजे काय स्वच्छता हा जनरल अर्थ आहे शौच या शब्दाचा. पण आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून त्यानुसार स्वच्छतेची जेव्हा काळजी घेतो तेव्हा त्याला शौच असं म्हटलं जातं. मग अशा पद्धतीचं स्नान अपेक्षित आहे. आता पुढे जाऊ आपण. हा. मग आता इथे जे आहे तर ह्याच्यासाठी एक श्लोक आहे. ह्या स्लाइड मध्ये एक श्लोक आहे की आपण स्नान म्हणजे कोणी किती वेळा करायचं यासाठीचा हा चैतन्य चरितामृतातल्या मध्ये लिहिलेला हा श्लोक आहे. 34व्या अध्यायातला 331वा श्लोक आहे. तर या श्लोकाचा अर्थ काय होतो की जे गृहस्थाश्रमातले आहेत आणि वानप्रस्थाश्रमातले आहेत त्यांनी दिवसातून 2 वेळा स्नान करावं आणि जे संन्यासी आहेत तर त्यांनी दिवसातून 3 वेळा स्नान करावं आणि जे ब्रह्मचारी आहेत तर त्यांनी दिवसातून एकदा स्नान करावं. आता संन्यासींनी 3 वेळा का करायचं तर ते प्रचार प्रसारला जातात, भगवत सेवेमध्ये असतात. मग भगवंतांची प्रत्यक्ष सेवेमध्ये पूजा अर्चना असे ते करत असतात. मग त्यामुळे प्रत्येक वेळी शुची म्हणजे आहे तर त्याचं पालन करणं आवश्यक आहे ना. भोग बनवण्यापासून कुठलीही सेवा ते करत असतात. प्रचार प्रसाराची पण सेवा करत असतात. मग अशा पद्धतीने त्यांना सगळ्या प्रकारच्या सेवा असू शकतात. मग त्यांनी दिवसातून म्हणून 3 वेळा स्नान करणं आवश्यक आहे. ब्रह्मचारी कसं अंडर प्रोसेस ऑफ ट्रेनिंग असतात म्हणजे ते अजून प्रशिक्षण घेणारे पण असू शकतात. मग निदान त्यांनी एकदा तरी स्नान केलं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते आपण म्हणजे गुरुगृही किंवा गुरुच्या आश्रमामध्ये आपण प्रशिक्षण घेण्यासाठी जेव्हा जायचं म्हणजे हा अर्थशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. तर तेव्हा ब्रह्मचर्य राखण्याचा प्रयत्न केला जायचा. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी गुरुगृही पाठवत असत जे पालक असत ते आणि 25व्या वर्षापर्यंत हे ब्रह्मचर्याचा काळ आहे. म्हणजे जेव्हा विद्या संपादन करतो आपण ज्ञान ग्रहण करतो मग ब्रह्मचर्यामध्ये केवळ आपण एकदा स्नान केलं तरी आवश्यक आहे कारण त्यांना विद्या संपादनासाठी ज्ञान ग्रहण करण्यासाठी वेळ देणं अपेक्षित आहे. म्हणजे पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था होती आणि त्यानुसार गुणवैशिष्ट्यानुसार त्यांना ते ज्ञान आणि त्या कला विविध शिकवल्या जायच्या आणि त्यानुसार वर्णाश्रमामध्ये त्यांना विभागलं जायचं. मग त्यासाठी त्यांना वेळ देणं आवश्यक आहे त्या सगळ्या विद्या आत्मसात करण्यासाठी ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि ह्यासाठी ब्रह्मचारी जे असतात तर ते एकदा स्नान त्यांनी करणं अपेक्षित आहे शास्त्रानुसार. मग संन्यासींनी 3दा आणि गृहस्थाश्रमात असतात त्यांना कर्तव्य कर्म असतात आपल्या आवश्यक कर्तव्य कर्म आणि म्हणजे अर्थार्जनासाठी किंवा आपल्या पालन पोषणासाठी कुटुंबाच्या करणं आवश्यक असतं आणि म्हणून वानप्रस्थ जे गृहस्थाश्रम आहेत तर त्यांनी 2 वेळा स्नान केलं तरी म्हणजे जे आहे तर ते ग्राह्य मानलं जातं. किंवा वानप्रस्थामध्ये काय होतं आपल्या गृहस्थाश्रमातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या असतात ते पूर्ण करून वानप्रस्थ आश्रमामध्ये जे आहे एखादं म्हणजे एखादा व्यक्ती प्रवेश करतो मग त्यावेळेला कसं असतं की कमीत कमी आसक्ती म्हणजे सगळ्या असल्या पाहिजेत. मग ह्यासाठी आता कसं असतं पूर्वीच्या काळामध्ये वानप्रस्थ आश्रमामध्ये जेव्हा लोक प्रवेश करत त्यावेळेला जंगलामध्ये जायचं मग वल्कल धारण करायची फळकुंदमुळं असं अन्न ग्रहण करायचं म्हणजे अशा पद्धतीचं ते जीवन होतं. तर त्यामुळे तिथे मग जेव्हा नदी किंवा विहीर किंवा तळ किंवा धबधबा अशा ठिकाणी म्हणजे जे काही पाण्याचा स्रोत आहे तिथे जर स्नान करायला मिळालं तरच ते स्नान करणार किंवा दूर पण असू शकतं जंगलात वगैरे. तर त्यामुळे त्यांना 2 वेळाच जे आहे तर ते स्नानासाठी म्हणजे जे वानप्रस्थ आश्रमातले लोक आहेत तर त्यांना सुद्धा 2 वेळाच स्नान त्यांच्याकडून अपेक्षित आहे शास्त्रांच्या अनुसार. पण आताच्या काळामध्ये काही असं नाही आपण घरीच राहून वानप्रस्थ जीवन जगू शकतो. घरीच आपण गृहस्थाश्रम जे आहे तर आपल्या स्वगृहीच राहून आपण गृहस्थाश्रमाचं जसं शास्त्र संमत आहे त्या शास्त्राच्या विधिविधानामध्ये एखाद्या ग्रस्तानं कसं राहिलं पाहिजे तर यज्ञ दान तप हे करत आणि त्याजवळ आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करत आपले आवश्यक जे कर्तव्य कर्म आहेत ते करत आपण राहिलं पाहिजे. आणि वानप्रस्थ जीवन सुद्धा आता आपण घरामध्ये राहूनच जगू शकतो अशा पद्धतीने आपली आसक्ती त्यागून. तर त्यामुळं आपण मग अशा आताच्या आधुनिक म्हणजे कलियुगाच्या वातावरणामध्ये गृहस्थाश्रमात
व्यक्ती असतील किंवा वानप्रस्थ असेल कृष्ण, तर त्यांनी 2दा स्नान करणं अपेक्षित आहे. म्हणजे स्नान कोणी किती वेळा करायचं ह्याचं सुद्धा महत्व आहे. त्यांच्या त्यांच्या जी जबाबदारी आहे त्यानुसार ते शास्त्रामध्ये निकष दिले गेलेले आहेत. मग आता पुढे जाऊ. आता ही जी ही ही जी स्लाइड आहे, तर ह्या चित्रामध्ये आपण आता हे सगळं अभ्यासलं आतापर्यंत. तर ह्या चित्रामध्ये जे स्वच्छता आहे, कारण वैष्णवांना म्हणजे जी स्वच्छता आपल्या जीवनामध्ये अंगी बाळगायची आहे, त्या स्वच्छतेची जी सूत्र आहेत, तर त्याचं आचरण करायचं आहे. तर त्या संदर्भात म्हणजे त्या संदर्भामध्ये त्याचे जे काही म्हणजे नियम आहेत किंवा जे विधी आहेत, तर त्या संदर्भातलं हे चित्र आहे. तर त्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता कशी करायची, की ज्याद्वारे वैयक्तिक स्तरावर आपण कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर होऊ. किंवा साधनेमध्ये सुद्धा आपण पुढे जाऊ किंवा आपण प्रचार प्रसारामध्ये सुद्धा पुढे जाऊ, की ज्याद्वारे आपण दक्ष होऊ कृष्ण भावनेमध्ये किंवा अजून कृष्ण भावनेच्या स्तरावर म्हणजे पुढे जाऊ किंवा अजून कृष्ण भावनेच्या उच्च स्तरावर जाऊ. ह्यासाठी आपण स्वच्छतेचे कुठले विधिविधानांचं पालन करायचंय आणि कशा पद्धतीने करायचंय ह्या संदर्भातलं हे चित्र आहे. मग आता हे चित्र बघून कोणाकोणाला काय काय बोध होतो, आपण म्हणजे हे सगळे भक्त जे बसले मग हे काय करतायत म्हणजे किंवा हे कशा पद्धतीचं आचरण करू शकतात, असं कोणाकोणाला काय काय सांगता येईल आतापर्यंत अभ्यासलं आपण त्या चित्रावरून आपण काय काय मुद्दे आहे तर त्याच्यावर चर्चा करू शकतो किंवा काय काय मुद्दे अभ्यासले आपण, मग ते ह्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला कसे व्यक्त करता येतील, कोणाकोणाला सुचतायत त्यांनी सांगूया. आपण थोडासा इथे काय म्हणू आपला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो आपण, तशा पद्धतीचा अभ्यास करूया. कोणाकोणाला कोणकोणते मुद्दे समजतायत त्यांनी हँड रेज करून सांगूया. हरे कृष्णा. मग ते जे अनम्यूट केलं तरी चालेल सगळ्यांना. हा सगळ्यांसाठी खूप छान एक्झरसाइज आहे. त्याच्या आधीचं चित्र मग ओके. हरे कृष्ण. त्याच्या आधीचं चित्र, आधीची स्लाइड. ओके. माताजी सर्वजण अनम्यूट आहे माताजी. हा, आपल्याला जे जे मुद्दे सुचतील सगळ्यांनी मोकळेपणाने सांगूया. कसं असलं पाहिजे एक वैष्णव. माताजी स्लाइड दिसत नाही, स्क्रीन गेली. सॉरी. या चित्रातून आपल्याला काय काय बोध होतोय किंवा काय काय आपण बोध देऊ शकतो, कुठले मुद्दे सांगू शकतो आतापर्यंत ऐकलेले, आपण आतापर्यंत साधण्याचे प्रयत्न करत आलो, मग त्यातून समजलेले, आपण वैष्णवांना ऐकतो, विविध आचार्यांना ऐकतो, शिक्षा गुरूंना ऐकतो, मग ह्याच्यातून आपल्याला काय समजलं किंवा आपण शास्त्रांचा अभ्यास करतो, मग इथे आपल्याला काय सांगता येईल की कशा पद्धतीचं आपण वैष्णव सदाचार आहेत तर ते आचरण करू शकतो, म्हणजे कोणत्या विधिविधानांचं पालन आपण करू शकतो, काय सांगता येईल. प्रयत्न करूया सगळ्यांनी. कोण कोण माताजी मी प्रयत्न करणार, कोण कोण करणार प्रयत्न. माताजी आपण सर्वच करूयात ना, आणि प्रश्नच ज्यांनी नाही येते. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही आठवणार आहे, कुठलं ना कुठलं सूत्र आठवणार आहे, सगळ्यांनी सांगूया आणि कृष्ण सेवेमध्ये आपण सहभागी होऊया. आपण सगळे मिळून श्रवण भक्ती करतो आहोत, ती पण कृष्ण सेवाच आहे. आपण वैष्णवांना आपले कान दिले पाहिजे, श्रवण भक्ती केली पाहिजे. मग तसं आता प्रत्यक्षात ही श्रवण भक्ती केली तर त्यातली काही सूत्र आपण सांगणं म्हणजे सुद्धा सेवा आहे कृष्णाचरणी, हो की नाही. मग आपण सांगूया, एक एक सूत्र आठवेल, जे जे आपल्याला आठवतंय समजलंय ते आपण सांगूया. आताच असं नाही, आपण आधी कधी ऐकलेलं आपल्याला माहित असलेलं. ह्या चित्रातून काय बोध घ्यायचा आपण, कोण कोण सांगेल. हरे कृष्ण. हरे सगळे कृष्ण शांत माताजी. कसे आहेत, झोपले का सगळे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा माताजी, सुषमा माताजी ना. हरे कृष्ण. याच्यामध्ये आपल्याला पहिले असं आवाज थोडा सांगता मोठा म्हणजे येईल झाला तर मोठ्या आवाजात बोलाल, मला कमी ऐकू येतंय, थोडं आवाज कमी येतोय माझ्यापर्यंत. ह्या चित्रामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे असं सांगता येईल की हा वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य ठेवायला पाहिजे. हा परत साधना जी आहे जनरल रेग्युलर साधना आपण करायला हवी आणि
कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे कृष्ण भावनेमध्ये जे प्रीचिंग किंवा जे चर्चा आहेत तो एक मुद्दा इथं दिलेला आहे. आणि आपण जे शिकलो त्याच्यामध्ये कृष्ण भावनेचे जे सदाचार, वैष्णव सदाचारमध्ये पहाटे मंगल आरतीपासून तर शयन आरतीपर्यंत ज्या गोष्टी येतात, जेवढ्या कृष्ण भावनेमध्ये आहेत, तेवढ्या त्या आपापल्या पात्रतेप्रमाणे किंवा आपापल्या दैनंदिन संधीप्रमाणे प्रत्येकाने पाळायला हव्यात. हरे कृष्ण माताजी. मग त्या पूजेच्या असू देत किंवा साधनेबद्दल असू देत, जपाबद्दल असू देत किंवा स्नान किंवा शौच याच्याबद्दल असू देत. तर ह्या उठल्यापासून पहाटे मंगल आरतीपासून तर शयन आरतीपर्यंत ह्या सर्व गोष्टी वैष्णवाने वैष्णव सदाचारमध्ये सांगितलेल्या आहेत. हरी बोल. खूप छान सांगितलं माताजींनी. आता आपण थोडंसं विस्तृत प्रमाणात त्याला अभ्यासूया. थोडंसं आवाजाची म्हणजे मला आवाज आहे ना माझा पण तुम्हाला कमी येत नाही ना ऐकू, तर मी काय करते, एक मिनिट व्हिडिओ ऑफ ठेवून सांगते, म्हणजे आवाज माझा नीट पोहोचेल तुमच्यापर्यंत, कारण मला येणारा आवाज कमी ऐकू येतो. तर आपण आता या चित्रातून काय समजून घ्यायचं थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करेन, की ज्यामुळे तुम्हाला त्या चित्रावरून अजून बोध होईल. तर आता सगळे वैष्णव जेव्हा आपण जमतो, तर तेव्हा कसे जमतो पहा. तर ह्या चित्रात दाखवले ना, तर अशा पद्धतीनं त्यांचं आचरण असलं पाहिजे. म्हणजे कसं पहा, सगळेजण कसे आपलं म्हणजे शुचिर्भूतता किंवा शौच आहे तर त्यांनी पाळले पहा. वैयक्तिक आरोग्य त्यांनी जपलंय सगळ्यात पहिली गोष्ट. त्यानंतर ते शुचिर्भूत होऊन आलेत पहा. सगळ्यांचं कसं आहे पहा, सगळ्यांची शिखा आहे, सगळ्यांच्या गळ्यात कंठी आहे. चित्र थोडं अस्पष्ट आहे पण त्यातनं सुंदर बोध होते पहा. सगळ्यांनी उत्तम वैष्णव वेशभूषा केली आहे पहा. आणि त्याचबरोबर सगळ्यांचं आचरण सुद्धा शुद्ध आहे. ते असं व्यवस्थित अंतरावर बसलेत पहा. एकमेकाला चिकटून घासून असं ते बसले. वैष्णवांचं कसं आपण आचरण कसं बसायचं आपण मंदिरात हे सगळं शिकलो की नाही, किंवा एखाद्या केंद्रामध्ये नामहट्टाच्या किंवा एखाद्या भक्तांच्या घरी आपण कसं बसायला पाहिजे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ते बसलेत सुद्धा मांडी घालून पहा. त्यानंतर त्यांनी आसन पण घेतले प्रत्येकाने. आता प्रत्येकाचं आसन इथं नाही दाखवलंय पण आपण गृहीत धरूया. तर त्यांनी आसन सुद्धा घेऊन म्हणजे ते व्यवस्थित त्यांनी म्हणजे ते स्थानापन्न झालेले आहेत. आता ते निरोगी आणि स्वच्छ असावेत किंवा शुद्ध त्यांचं आचरण असावं. तर पहा ते सगळे असे अगदी म्हणजे शुचिर्भूत होऊन आलेले आहेत हे आपल्याला कळतंय, चित्र जरी ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी. मग आता सतर्क राहून म्हणजे स्वच्छ शुद्ध आचरण होईल असं आपण पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्यातून आपण हे शिकायचं की भक्ती साधनेमध्ये, भक्ती सेवेमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सतर्क राहून आपलं असं स्वच्छ आणि छान शुद्ध आचरण होईल असं पाहायचं, की जसं चित्रातून बोध होतो तसं आपल्याकडे पाहून इतरांना बोध झाला पाहिजे. की आपलं आचरण शुद्ध आहे. इतक्या स्तरावर आपण राहायचा प्रयत्न केला पाहिजे. मग भक्ती साधना आपण नीट केली पाहिजे. म्हणजे काय, की गुरु किंवा उन्नत साधक यांच्या मार्गदर्शनाखाली आपली होतीये ना साधना, ते आपण आत्मपरीक्षणाने पाहायचं किंवा उन्नत वैष्णवजनांशी चर्चा करून पाहायचं. मग इथे पहा हे वेगवेगळ्या चर्चा करतायत, त्यांच्यानंतर त्यांच्याकडे शास्त्रांचे ग्रंथ पण आहेत आजूबाजूला त्यांच्या, हो की नाही, त्यांच्या नोट्स पण आहेत आजूबाजूला तिथे जमिनीवर ठेवलेल्या दिसतात, त्या आसनावर ठेवलेल्या. म्हणजे ते काय करतायत तर अशा पद्धतीनं शास्त्रांचं देखील एकत्र अध्ययन करतायत किंवा चर्चा करतायत किंवा भक्ती सेवेचे साधण्याचे प्रयत्न करत असताना काही सूचना मिळतात. मग त्या सुद्धा त्या अंमलात आणून आपण किंवा भक्ती सेवेचे प्रयत्न करत असताना किंवा प्रचार प्रचारात जात असताना या सगळ्या ज्या म्हणजे सूचना आहेत तर त्यांचा म्हणजे पालन करून आपण ती सेवा करायचा प्रयत्न करत असतो, की जेणेकरून ती सेवा जी आहे त्यांनी संतुष्ट व्हावेत भगवान श्रीकृष्ण. आणि त्यासाठी आपण शुद्ध आचरणाने जेव्हा सेवा करतो तेव्हा त्या सेवेचा स्तर देखील काय होतो उंचावतो. म्हणजे ती भक्तिमय प्रेममय अशी सेवा होते, पण ती कशी होते पवित्र सेवा होते. म्हणजे भगवान कसे परम पवित्र आहे, तर त्यामुळे त्या सेवेचा स्तर सुद्धा पवित्र होण्यासाठी काय करायला पाहिजे, आपण शुद्ध आचरण करायला पाहिजे. म्हणजे ह्या चित्रातून आपल्याला समजतंय, हो की नाही, म्हणजे आपल्या अशुद्धी गळून आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती कशी होईल, तर अशा पद्धतीचं वैष्णव आचरण केल्यामुळे. किंवा सेवा द्यायला कसे ह्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, अगदी साधंसंच चित्र आहे पण ह्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किती उत्साह
उत्साही आहेत, अत्यंत गंभीर पण आहेत पहा. ओके. मग ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की सेवेसाठी आपण सदैव उत्सुक असायला पाहिजे. असा आपला प्रयत्न पाहिजे. आपली सगळी कर्तव्य कर्म सांभाळून आपण सेवा जी आहे तर ती अत्यंत काटेकोरपणे करायचा प्रयत्न केला पाहिजे, की सेवेद्वारेच आपली आध्यात्मिक प्रगती होत असते. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये ज्याला अग्रेसर व्हायचंय त्यांनी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण सेवा कशी करू शकतो याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आणि ते कसे पाहिजेत उत्साहाने, धैर्याने किंवा अपयशाने गळून न जाता अशा पद्धतीने सातत्य पाहिजे, म्हणजे सिन्सिअरिटी पाहिजे. आणि त्याचबरोबर ती तपस्या आहे आपली सेवा म्हणजे. साधना म्हणजे आपली तपस्या आहे एक प्रकारची, त्याच्यात सातत्य पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सेवा करायचा प्रयत्न अत्यंत उत्साहाने आणि त्याचबरोबर त्याचं गांभीर्य आणि जबाबदारी समजून घेऊन त्या सेवेची आपण द्यायचा प्रयत्न करू शकतो सेवा. किंवा एखादी सेवा येत नाही तर आपण शिकून देऊन करायचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते वैष्णव आचरण जे आहे ते आपल्या शुद्ध आचरणाने आणि म्हणजे सेवा देत असताना सेवेच्या स्तरावर आपलं शुद्ध आचरण ठेवून आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ शकतो. निश्चितच सगळ्यांना लक्षात आलं असेल. म्हणजे या एक अत्यंत साधं चित्र आहे पण याच्यातून किती सुंदर बोध होतोय पहा, है की नाही? तर अशा पद्धतीने आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ती सेवेचे प्रयत्न जे आहेत एक वैष्णव म्हणून करत असताना आपण शुद्ध आचरण जे आहे ते केलं पाहिजे, की ज्याद्वारे आपल्या अशुद्धी जे आहेत ते गळून आपली शीघ्रातिशीघ्र आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा ही एक आणि अजून एक दोनच स्लाइड उरल्यात त्या आपण पूर्ण करू. तर आता जर कोणी इथे आपण समजून घेऊया की जर कोणी म्हणजे भारतात राहत असेल किंवा भारताच्या बाहेर कुठेही असू दे, पण तो जर शास्त्रसंमत आचरण करत नसेल किंवा शास्त्रामध्ये जी विधिविधानं सांगितले त्यांच्यानुसार आचरण करत नसेल, तर मग किंवा त्याचं पालन तो करत नसेल, मग तो भारतात असू दे अगर भारताबाहेर असू दे, तर त्याला यवन किंवा म्लेच्छ असं म्हटलंय. म्हणजे जो वैदिक मूल्यांचं आचरण करत नाही किंवा जो शास्त्रसंमत आचरण करत नाही किंवा शास्त्रानुसार ज्याचं आचरण नसतं तर किंवा जो पालन करत नाही, मग तो भारतात असो अगर भारताबाहेर, मग त्याला यवन किंवा म्लेच्छ म्हणले. म्हणजे यवन किंवा म्लेच्छ कुठल्या व्यक्तीला संबोधन नाहीये, तर मग ते भारताचे असो किंवा भारताबाहेरचे असो. म्हणजे तर जे कोणी शास्त्रसंमत आचरण करत नाही किंवा वेदसंमत आचरण करत नाही त्या सगळ्यांना यवन किंवा म्लेच्छ म्हटलं जातं शास्त्रानुसार. म्हणजे काय की ह्याच्यातून आपण काय समजून घेणार आहोत की हे जर आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन केलं नाही तर काय होतं की अशौच म्हणजे होतं आणि त्याद्वारे मग काय होतं संसर्गजन्य रोग जे आहेत तर म्हणजे तर त्यांचं प्रमाण वाढायला मदत होते. म्हणजे शौच किंवा शास्त्रसंमत आचरणाचा फायदा काय आहे तर आपलं निरोगी जीवन बनतं आपलं शुद्ध आचरणामुळं आणि त्यामुळं आपण वेगवेगळे आजार रोगराईपासून दूर राहतो. पण जर आपण अशा पद्धतीचं आचरण केलं म्हणजे की जे यवन किंवा म्लेच्छांप्रमाणे असेल, म्हणजेच काय की शास्त्रसंमत आचरण न करता आपल्या मनाला येईल तसं आपण आचरण केलं तर त्याद्वारे काय होतं एक प्रकारे आपलं आरोग्य बिघडू शकतं आणि त्याद्वारे मग रोगराई किंवा आजारच पसरू शकतात. म्हणजे तर ह्याचं महत्व श्रील प्रभुपादांनी भागवतातला जो 4था स्कंद आहे त्याच्या 27वा जो श्लोक आहे त्याच्या तात्पर्यामध्ये दिले. तर तिथे एक गोष्ट आहे. तर हा जो यवनराज म्हणजे अशा पद्धतीचा होता तर त्याच्याकडे काळ जो आहे आपला तर त्याची कन्या आहे तिचं नाव आहे जरा. जरा म्हणजे वार्धक्य. ती गेली आणि ती त्याला काय म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्याशी मैत्री मी केली तर निश्चितच मी निराश नाही होणार. म्हणजे काळ जे आहे तर त्याची कन्या तिचं नाव जरा म्हणजे वार्धक्य ती कुणाकडे गेली यवनांकडे. म्हणजे काय की अशा अस्पृश्य म्हणजे जे अस्पृश्य म्हणजे जे वर्तन असलेला म्हणजे जो वेदोक्त तत्वांचं पालन न करणारी व्यक्ती असते त्यांना यवन किंवा म्लेच्छ म्हणायचं. म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये काय आहे तर सकाळी लवकर उठायचं,
स्नान करायचं, हरे कृष्ण मंत्राचा जप करायचा, मंगल आरती करायची, वेदशास्त्राचं अध्ययन करायचं, प्रसाद सेवन करायचा, मूर्तींचं म्हणजे किंवा अर्चविग्रहांची सेवा करायची, मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं किंवा धन गोळा करायचं किंवा गृहस्थाश्रमात असल्यात वेगवेगळ्या वर्णानुसार त्यांचं जे कर्तव्य करणं ते करायचं. अशा पद्धतीनं आध्यात्मिक स्तरावर आपण जीवन जगायचं ही आपली वैदिक जीवन पद्धती आहे. पण जो या तत्वांचं पालन करत नाही त्याला म्लेच्छ किंवा यवन म्हणतात. मग अशा पद्धतीनं जो कोणी असं आचरण करतो मग त्याला तो भारतात असो किंवा भारताबाहेर असो त्याला काय म्हणायचं म्लेच्छ किंवा यवन. मग वेदामध्ये सांगलेल्या आरोग्यविषयक नियमांचं जो पालन करत नाही मग त्याला अनेक संसर्गजन्य व्याधी होऊ शकतात. म्हणजे किती महत्व आहे पहा. पूर्वीच्या काळामध्ये वैद्यकीय सायन्स आताच्या मॉडर्न सायन्स सारखं पुढारलेलं नव्हतं. पण हे शास्त्रसंमत जर विधिविधानांचं एखाद्यानं पालन केलं तर अशी रोगराईच त्याला होत नसे. त्यामुळे पूर्वीचे लोक किती धडधाकट आणि सुदृढ होते पहा, निरोगी होते पहा. म्हणजे कृष्ण भावनामृतामध्ये शिष्यांनी वैदिक तत्वानुसार आचरण केलं पाहिजे. तर त्यामुळे काय होतं आपोआपच आपण शुद्ध आणि सात्विक जीवन आणि स्वच्छ असं आपलं जीवन होतं आणि त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं पहा. म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य 75-80 वर्षाचा असला तरी तो एखाद्या तरुणासारखं आपल्याला वाटतं पहा, त्याचं वय जाणवत नाही. मग कालकन्या अशा वैष्णवाला कधी प्रभावित करत नाही. म्हणजे कालकन्या आहे जरा ही आणि जरा म्हणजे वार्धक्य. मग कोणाला वार्धक्य नको असतं ना, पण वैष्णव जो आहे तर त्याला कालकन्या कधी प्रभावित करत नाही. म्हणजेच काय की जर म्लेच्छ किंवा यवनांसारखं आचरण असेल ना तर आपल्याला काय होतं आपल्याला कालकन्या जी आहे तर ती प्रभावित करू शकते. पण आपलं जर आचरण वैष्णवासारखं असेल तर आपल्याला कालकन्या प्रभावित नाही करू शकत. त्याचं उदाहरण म्हणजे काय कृष्णराज कविराज ज्यांनी चैतन्य चरितामृत लिहिलं ते इतके वृद्ध बनले होते आणि त्यांचे हात कापत होते. पण चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाविषयी त्यांनी अत्यंत सुंदर ग्रंथ लिहिला. किंवा सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी ते कौटुंबिक जीवनातून व्यवसायातून निवृत्त झाले तर ते उतार वयात आले होते. त्या वयात त्यांनी आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ केला. मग तेव्हा त्यांनी अनेक ग्रंथांची जी आहे ती रचना केली पहा. आपण ते ग्रंथ वेगवेगळे त्यांचे अभ्यासतो सुद्धा हो की नाही. भक्तिरसामृत सिंधू आहे किंवा उपदेशामृत आहे किंवा सनातन गोस्वामी जे आहेत तर त्यांचं बृहत भागवतम आहे. असं भरपूर ग्रंथ आहेत. मग श्री रूप गोस्वामी किंवा सनातन गोस्वामी आहेत किंवा रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी म्हणजे हे सगळे जे आहेत सगळे गोस्वामी तर ह्यांनी फक्त अखिल मानवतेच्या कल्याणासाठी शास्त्रांचं अध्ययन केलं आणि धर्मग्रंथ म्हणजे जे आहेत त्यांचं अध्ययन करून ती धार्मिक तत्व जी आहेत ती छोट्या छोट्या ग्रंथांच्या माध्यमातून त्याचं लिखाण केलं पहा. आणि दिवस रात्र ते राधाकृष्णांच्या सेवेमध्ये होते. मग अशा वैष्णवांना कालकन्या जी आहे ती प्रभावित करू शकत नाही. मग आपण जेव्हा अशा पद्धतीनं स्वच्छतेचं पालन करतो आपल्या शास्त्रांच्या विधिविधानानुसार तर त्यावेळेला म्हणजे ही जरा म्हणजे त्याला वृद्धावस्था म्हणायचं ती भक्ताचा छळ करू शकत नाही. आणि याचं कारण म्हणजे काय भक्त जो आहे भगवत भक्त जो आहे त्या कृष्णांचा जो भक्त आहे असा वैष्णव जो आहे वैष्णव भक्त तो नारद मुनींच्या आदेशाचे आणि निश्चयाचं अनुसरण करतो. म्हणजे नारद मुनींनी काय केलं आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये येतात ब्रह्म मध्व गौडी परंपरेमध्ये नारद मुनी येतात. मग त्यामुळे नारद मुनींपासून येणारी ही गुरु शिष्य परंपरा आहे. ब्रह्माजींपासून सुरू झालेली कृष्णांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं, ब्रह्माजींनी नारद मुनींना ज्ञान दिलं. मग नारद पंचरात्र किंवा पंचरात्रिक विधीमध्ये दिलेलं जे मार्गदर्शन आहे त्यानुसार आपण काय करतो पंचरात्रिक विधी आणि भागवत विधी या दोन्ही तत्वांचं पालन करतो. म्हणजे काय की भागवत विधीमध्ये प्रचार कार्य म्हणजे श्रवण कीर्तन हे सगळे येतात. आणि जे पंचरात्रिक विधी आहे त्याच्यामध्ये काय येतं तर अर्चन म्हणजे अर्चविग्रहांची पूजा आणि तिथून अर्चन भक्ती अर्चन वंदन दास्य सख्य हे आत्मनिवेदन हे सगळं पंचरात्रिक विधीमध्ये येतं. म्हणजे नवविध भक्तीपैकी श्रवण कीर्तन स्मरण जे आहे तर हे सगळं भागवत विधीमध्ये येतं. आणि पंचरात्रिक विधीमध्ये काय येतं अर्चन वंदन दास्य साख्य आत्मनिवेदन ह्या भक्तीचा समावेश येतो. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा पालन करत असतोय भक्त म्हणून तर हे नारद मुनींच्या आदेशाचं आपण काटेकोरपणे एक प्रकारे पालनच करत असतो. मग अशा भक्ताला वार्धक्य व्याधी मृत्यूचं भय नसतं. म्हणजे त्या कालकन्येनं काय केलं तर भय नावाक त्या यवन राजाकडे गेली. यवनराज म्हणजे कोण भय नावाचा. मग भयाशी कुणी मैत्री केली किंवा प्रेम केलं तर वार्धक्याने म्हणजे जरेनं. मग अशा म्हणजे जे वैष्णव भक्त आहेत त्यांना हे जरा किंवा भय म्हणजे हे जे आहेत किंवा व्याधी जे आहेत
तर ह्यांच्यापासून कुठलाही धोका नसतो. म्हणजे काय, की जो भगवत भक्त आहे तो नारद मुनींच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करतो गुरु शिष्य परंपरेनुसार, त्याला ह्या जरेचं पण भय नसतं, म्हणजे या कालकन्येचं पण आणि त्या यवन राजाचं पण भय नसतं. म्हणजे अशा पद्धतीने तो वर करणे दिसेल, शरीर आपलं थकतं, कारण शरीर पंचमहातत्वांचं बनलंय. शरीर हे थकणार आहे, त्याला अवस्था आहेत वेगवेगळ्या, बाल्यावस्थेपासून वृद्धावस्था. म्हणजे तो जरी वरकरणी भक्त वृद्ध होतो असं दिसलं, तरी सामान्य मनुष्य जो आहे त्याला वृद्धापकाळी जी लक्षणं असतात, त्याच्या शरीरातली शक्तिशील होते पासून सगळ्या, म्हणजे पराभूततेची लक्षणं थोडक्यात आपण म्हणू, ती भक्ताला नसतात अनुभवायला लागत. भक्ताचा फ्रेश असतो कायम, भक्ताचा कायम तरुणाला लाजवेल असं काम करत असतो, सेवा करत असतो. आणि हे प्रत्यक्ष आपण पाहतो सुद्धा मंदिरामध्ये. अशा पद्धतीचे जे ज्येष्ठ भक्त आहेत तर ते आपल्यासारख्या लोकांना म्हणजे लाजवेल, अशा भक्तांना लाजवेल अशा पद्धतीने उत्साहाने आणि तितक्याच ताकदीने सेवा करत असतात पहा. मग जरा किंवा वृद्धावस्था आपण म्हणतो, तर म्हणजे जी आहे तर ती जो कोणी भक्तांचा आश्रय घेतो किंवा भक्तांच्या छत्रछायेखाली येतो किंवा जो भक्त बनतो, तर त्यांना ह्या कालकन्येपासून किंवा ह्या जरा किंवा वृद्धावस्थेपासून बिलकुल भय नसतो, बिलकुल धोका नसतो. ते दूर राहतात, म्हणजे ते नष्ट होतं भय त्यांचं. आणि त्याचबरोबर मृत्यूचं पण भय नाही. म्हणजे यवनराज म्हणजे काय, मृत्यूचं भय किंवा वेगवेगळ्या प्रकारची भय. मग ह्या यवन राजापासून पण ते असे भक्त असतात ते दूर राहतात, की ते कृष्ण असतात. त्यामुळे ह्या सगळे काळ किंवा हे सगळे कालकन्या किंवा यवन राजा सगळ्यांपासून असा जो भक्त असतो तो दूर राहतो. मग हे वैष्णव भक्तांच्या आश्रयाखाली आपण जेव्हा जातो तेव्हा त्याचे लाभ मिळतात. मृत्यूनंतर आपण भगवानांच्या धामामध्ये जाणार आहोत हे म्हणजे हे भक्ताला माहित असतं. त्यामुळे त्याला मृत्यूचंही भय उरत नाही. आणि वृद्धावस्था भक्ताला निराश करण्याऐवजी निर्भय आणि सुखी होण्यास सहाय्यभूत ठरते. म्हणजे काय, की हळूहळू आपलं जे शरीर आहे ते जे आहे तर म्हणजे त्याचा आपण पुरेपूर भगवत सेवेमध्ये त्याच्या सगळ्या इंद्रियांचा पुरेपूर आपण कसा उपयोग करायचा प्रत्येक अंगाचा हे भक्ताला माहिती असतं. आणि त्यामुळे त्याला मृत्यूचंही भय राहत नाही आणि आपल्याला शरीर जे थकतं वार्धक्याचंही भय राहत नाही. आणि अशा पद्धतीने तो आनंदाने भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो पहा. आणि असा जो भक्त आहे तर ते त्याला जाणलेलं असतं की शरीर जे आहे तर ते एखाद्या कपड्याप्रमाणे, आपण खरे तर जीवात्मा आहोत आणि एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जातं. मग एखाद्या कपड्याप्रमाणे आपण ते जीर्ण वस्त्राप्रमाणे आपण शरीराचा उपयोग करतो. मग असं जे वस्त्र आहे म्हणजे शरीर जे आहे तर त्याच्या प्रत्येक इंद्रियाचा अवयवाचा उपयोग भगवत सेवेमध्ये करायचा त्याला माहित असतं. त्यामुळे त्याला कुठलेही भय राहत नाही, तो अत्यंत निर्भय होतो, सुखी होतो आणि आनंदाने भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये असतो. मग ही खऱ्या अर्थाने काय आहे, वैष्णव आचरण जे आहे तर त्याच्यातून किंवा वैष्णव आचरणामध्ये जे आपण स्वच्छता किंवा जे शौच पाळतो आणि त्यानुसार म्हणजे आपण जी भगवत सेवा करतो किंवा भगवत सेवा करत असताना आपण ज्या वेगवेगळ्या गुरु शिष्य परंपरेतल्या ज्येष्ठ भक्त आहेत किंवा उच्च कोटीचे भक्त आहेत किंवा आचार्य त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा आचरण करतो आणि शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतो, तर त्यावेळेला आपण ह्या कालकन्येपासून दूर राहतो, तिच्या प्रभावापासून किंवा यवनराजापासून दूर राहतो आणि आध्यात्मिक स्तरावर काय होतो, उन्नत होतो. मग हे फायदे आहेत. आपण वैष्णव सदाचाराचं किंवा वैष्णव सदाचारातली जी विविध विधान आहेत शास्त्राची वैष्णव सदाचाराच्या म्हणजे ज्या सदराखाली येतात सगळी, तर त्याचं जेव्हा आपण पालन करू तेव्हा आपल्याला हे लाभ होणार आहेत पहा. अन्यथा काय होईल, आपण अभक्त जसे असतात, कर्मी असतात, वेगवेगळ्या संसर्गजन्य आजाराने ग्रासलेले असतात, मग त्यांचं म्हणजे कामेच्छा किंवा ह्यानुसार म्हणजे इंद्रिय भोग करून त्यामुळं काय होतं, त्यांचं शरीर जे होतं ते जीर्ण होतं आणि मग वेगवेगळ्या हाल अपेष्टा यातना म्हणजे ह्यामध्ये ते आपलं जीवन कंठत असतात. आपण पाहतो आजूबाजूला असं जर्जर बनतं शरीर. मग त्यांच्या म्हणजे तिथे काय होतं, तर कालकन्या त्यांच्यावर प्रभाव टाकते, यमनराज त्यांच्यावर प्रभाव टाकत असतो आणि त्यामुळे ते काय होतात, हैराण होतात. फेऱ्यात पुन्हा 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 येत राहतात. पण असं भक्ताचं होत नाही. भक्ताला काय मिळतो, भगवंतांच्या भक्तांचा आश्रय मिळतो आणि त्यानुसार तो वैष्णव सदाचाराचं पालन करतो. म्हणजेच काय, शास्त्राच्या विधिविधानांचं स्वच्छतेच्या बाबतीत जी सूत्र आहेत त्याचबरोबर विविध आता आपण प्रसाद आहे किंवा विविध अंग आहेत सेवेची, तिथे तिथे वैष्णव सदाचाराचं जो पालन करतो तो ह्या सगळ्यांपासून, या सगळ्या प्रभावापासून
काय होतो, दूर राहतो आणि भक्तीच्या स्तरावर तो उन्नत होतो. मग हे लाभ आहेत आपण वैष्णव सदाचाराचं पालन करण्याचे, असं श्रील प्रभुपादांनी ह्या तात्पर्यामध्ये आपले विचार मांडले. मग आता आपण पुढे जाऊया. ही एक स्लाइड. हा मग आपला देश अमेरिका असतो म्हणजे किंवा कुठलाही असतो, म्हणजे तर ह्याच्यातून श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय, त्यांनी सत्स्वरूप दासला एक पत्र लिहिलं होतं. सत्स्वरूप दास हा त्यांचा शिष्य आहे. तर त्यांनी काय सांगितलं, आपला देश कोणताही असो, म्हणजे अमेरिका असो किंवा पाश्चात्य देश असू दे, पण आचरण मूल्य, म्हणजे जे आचरण मूल्य आहेत, तर त्यांचं जर पालन केलं नाही तर काय होतं, त्यांचं पतन होईल. पण आचरण मूल्यांचं त्यांनी जर पालन केलं आणि आचरण शैली जर स्वीकारली, तर ती एक प्रकारची काय आहे, म्हणजे अशा पतित लोकांनी की ज्यांनी आचरण मूल्यांचं जे पालन आहे ते तेव्हाच सोडून दिले, म्हणजे ते मॉडर्न सिव्हिलायझेशन होतं जेव्हा श्रील प्रभुपाद तिथे गेले, आणि त्यामुळे आचरण मूल्यांचं तिथं पतन झालेलं होतं आणि त्यांची जीवनशैली पूर्णपणे भौतिक संस्कृती होती. आणि अशा लोकांनी ही आचरण मूल्य शास्त्रानुसार जी सांगितली गेली त्या विधिविधानांचं पालन करायला किंवा अशी आचरण मूल्य स्वीकारायला जेव्हा सुरुवात केली किंवा स्वीकारली, किंवा त्यांनी ती मानली श्रील प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली, ते पत्रामध्ये हे विषय मांडतायत, तर असं जर त्यांनी केलं तर नक्कीच ती मोठी क्रांती होईल. तर म्हणजे एक प्रकारे म्हणजे स्वच्छतेविषयीची ही आचरण मूल्य जी आहेत त्या परकीय पाश्चात्य देशातील भक्तांनी किंवा लोकांनी म्हणजे कृष्ण भक्तीचं विज्ञान स्वीकारून श्रील प्रभुपादांच्या मार्गदर्शनानुसार ते आचरण मूल्य, स्वच्छतेची मूल्य आचरणात आणायला स्वीकारून एक प्रकारे काय केली, क्रांतीच केली आहे. अशा पद्धतीचा ह्या पत्राचा मतितार्थ आहे की जे सत्स्वरूप दास यांना त्यांनी लिहिलं होतं पत्र, त्याच्यामध्ये हे मांडलेलं आहे. म्हणजे पहा, ज्या लोकांना काहीच माहित नव्हतं कृष्णांविषयी त्यांनी हे वैष्णव सदाचाराचं पालन केलं. पण आपल्याला जर कोणी सांगितलं हे असं करावं लागेल, तसं करावं लागेल, तर आपण म्हणतो इतकं सगळं नाही जमणार बुवा. म्हणजे आपण भारतातले लोक आहेत आणि भारतामध्येच म्हणजे मूळ वेदांचं मूळ किंवा भारतासारख्या पवित्र भूमीमध्येच हे सगळं आपल्याला ज्ञान आपल्याला पिढ्यानपिढ्या हे मिळत गेलं. आपली मंदिर संस्कृती आहे किंवा आपली जी संस्कृती आहे तिथे सनातन धर्म संस्कृती आहे. पण आज आजकालचा आपला म्हणजे जो वर्ग आहे तर त्यांची अशी नकारात्मकता दिसते. टीका करण्याचा भाग म्हणून नको आपण हे घेऊया, पण अशा आचरण मूल्यांना स्वीकारण्याकडे नकारात्मकता असते सगळ्यांची किंवा त्यांचा कल नसतो फारसा. पण खरं तर एखाद्याला जर उत्तम वैष्णव बनायचे तर त्याने हे आचरणात आणायचा प्रयत्न केला पाहिजे. ही मूल्य जर परकीय नागरिक किंवा पाश्चात्य संस्कृतीतले जे लोक आहेत त्यांना काहीच माहिती नाही, ते जर आचरण मूल्य जसं श्रील प्रभुपाद सांगतात त्यानुसार आपल्या आचरणात आणतात, तर मग आपल्याला भारतातल्या लोकांना तर खूप सोपं आहे. आपण शिकलेलो असतो, आपल्यावर कुटुंब पद्धती आहेत, आपल्याकडे संस्कार होतात हे सगळे. त्यामुळे आपण सुद्धा हे आचरण मूल्य ही आचरणात आणण्याचा प्रयत्न उत्साहाने केला पाहिजे. निरुत्साह, नकारात्मकता असली नाही पाहिजे. तर आपण काय होऊ, वैष्णव सदाचार जे आहे त्याचं पालन करू शकतो. तर पुढे जाऊ. आता जी लास्ट स्लाइड आहे ह्याच्या पुढची, त्याच्यात एक 4 ओळीच आहेत, आपण त्या घेऊया. हा मग आता श्रील प्रभुपाद म्हणून काय म्हणतात की स्वच्छता आणि स्वच्छ आचरण शैलीवर त्यांनी जास्त भर दिला. जर आपण अस्वच्छ राहिलो तर पतितच राहू, आपल्या तमोगुणी कृती होतील सगळ्या थोडक्यात, है ना. म्हणजे तर त्यामुळे आपण म्हणजे आपण कशी आहोत, आधीच शूद्रातिशूद्र आहोत या कलियुगामध्ये. नारद मुनींनी कलियुगामध्ये आपलं काय वर्णन केले, आपल्यासारखे लोक कसे शूद्रातिशूद्र आहेत. मग जर एखाद्याचं स्वच्छ आचरण असेल तर काय होईल, त्या शुद्ध आचरणामुळे तो भगवत सेवा करून काय करेल, भगवानांची कृपा संपादन करेल. मग जर एखाद्यानं म्हणजे अशा पद्धतीचं जे आवश्यक आहे ते आचरण शिकून घेतलं आणि पहा म्हणजे त्यांच्या म्हणजे पाश्चात्य किंवा भारतीय शिष्यांनी म्हणजे कोणीही, म्हणजे याचा सर्वत्र म्हणजे भारतात सगळीकडे प्रचार म्हणजे आधीपासूनच झालेला आहे, पण पाश्चात्य देशामध्ये जाऊन श्रील प्रभुपादांनी केला. मग ज्यांनी कोणी असं वैदिक आचरण शिकून घेतलंय तर त्याला त्याचा फायदाच होईल, हो की नाही. म्हणजे त्यांच्या संभाषणात ते म्हणतात, म्हणजे काय म्हणतात की म्हणजे स्वच्छता जी आहे तर ते काय आहे, तर स्वच्छतेचं आपलं जे आचरण आहे तर ते म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या म्हणजे समानच ते आचरण मानलं गेलं. म्हणजे क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. म्हणजे स्वच्छ आचरण, स्वच्छ शुद्ध आचरण आहे तर त्यानुसार
त्या आचरणानुसार जीवनशैली आपण निर्माण करणं म्हणजे आपण एक प्रकारे म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्यासह भगवत धामामध्ये राहिल्यासारखंच आहे. म्हणजे नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणजे काय भगवत गुणांनी अशा दैवी गुणांनी सुद्धा आपण संपन्न होण्यासाठी मदत होईल. कारण आपल्यामध्ये असे दैवी गुण जेव्हा आपण सत्वगुणामध्ये येऊ आणि सत्वगुण वाढीस लागेल तेव्हाच यायला लागतील. आणि त्यामुळं नेक्स्ट टू गॉडलीनेस याचा अर्थ काय घ्यायचा आपण म्हणजे भगवंतांच्या समान म्हणजे भगवान यांच्याशी आपण कधी बरोबरी नाही करू शकणार पण भगवत गुण आपल्यामध्ये अंगी येतील किंवा भगवान यांच्या धामामध्येच आपण निवास केल्यासारखं आहे. म्हणजे इतकं महत्व आहे त्याला. म्हणजे क्लिनलीनेस टू गॉडलीनेस यासाठी म्हटलं जातं. म्हणजे भगवान कसे आहेत परमपवित्र आहे, शुद्ध विशुद्ध आहे. पण भगवंतांच्या कृपेस आपण पात्र होण्यासाठी काय केलं पाहिजे? स्वच्छ आचरणाचा प्रयत्न केला पाहिजे की त्याद्वारे आपण भगवत कृपा संपादन करून भगवान यांच्यासोबत राहण्याचा किंवा भगवान यांचा संघ आहे तर तो मिळण्याचा आपण लाभ देऊ शकतो किंवा आपण भगवान यांचे दैविक गुण आपल्यामध्ये हळूहळू येत जातील आणि भक्तीच्या स्तरावर आपण उन्नत होऊन आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून भगवत धामाची पण प्राप्ती करू शकतो. हे त्याचे लाभ आहेत. मग हे श्रील प्रभुपादांना आपल्या ह्या पत्रामधून सांगायचं आहे. मग इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया आणि आजपासून आपण सगळे प्रयत्न करूया. आता आज जे आपण शिकवलं तर ते पीपीटी नुसार शिकवलं पण अजून स्वयंपाकघरातली स्वच्छता जी आहे आणि वैयक्तिक स्वच्छता तर ती आपण पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत आणि ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावरची ती स्वच्छता आहे. आणि ग्रंथांपासून सगळ्या गोष्टी कशा आपण हाताळायच्या पासून खूप बारकावे आहेत त्याच्यात. तर तो आता अभ्यास जो आहे तो आपण पुढच्या वर्गामध्ये आपण घेऊया पुढच्या शनिवारच्या. हा पीपीटी वरचा अभ्यास आपला संपलाय स्वच्छतेबद्दलचा. हरे कृष्ण. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. कोणाला काही शंका असतील तर विचारू.